उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. साधनांचं सर्वसाधारण रहस्य किंवा हेतू आणि प्राप्तीची दिशा, जी प्राप्ती व्हायची ती, असं सगळं या अभंगामध्ये आलं आहे म्हणून त्याची आठवण केली. आणि आता या आपल्या आंतरराष्ट्रीय वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो म्हणजे, आणि त्याच वेळेला ही स्मरणही करतो की तुकोबांचं संकीर्तन सुरू आहे म्हणून त्यांचं अभंग घेतलं. स्मरण त्याने ठेवावं आणि उरलेलं संकीर्तन करून घ्या अशी इच्छा आहे. फक्त आपण साधनं जी पाहतो ती सगळी नकळता काय करावा उपाय असंच आहे ते, तर बाकी काही नाही. आपल्याला जर काय करावं हे लक्षात येत नसेल तर त्याच्यासाठी हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यात जो मुद्दा येऊन गेला आहे की तुझं चिंतन मानसी राहू दे, हा उद्योग आहे खरा रमलेला. जर आपण उपासना करीत असू तर त्याचा खरा उद्देश तो आहे. बाकीचे जे आपण प्रपंच करीत असू त्याचे उद्देश आपल्याला माहिती आहे की काय व्हायचं आहे, वस्तू घ्यायची आहेत, वस्तू घ्यायची आहे बरोबर. तर त्याच्यासाठी तो उद्देश आहे, त्याच्यासाठी साधन आहे, त्याच्यासाठी काय पैसा आहे, ओळख आहे, काय असेल त्यानुसार ते करायचं. तसं या मूळ परमार्थाचा हेतू हा आता तो साध्य झाला नाही. जसं सुरुवातीला पहिल्यांदा अगदीच वर्षाच्या सुरुवातीला जीवन घटनाचक्रे चालविला ज्यांनी कुणी, त्याचं स्मरण व्हावं म्हणून आरती घेतली. तेव्हा हे सगळं नारायणाचंच आहे. सगळं जे काय आहे ती सगळी लीला त्याची आहे हे लक्षात यावं याच्यासाठी परत एकदा ते स्मरण केलं होतं. तर साचं भावे तुझे चिंतन मानसी चिंतन अखंड सुरूच असतं. त्याचं काही आपण ते काही वेगळं सुरुवात करायला लागत नाही, हे होत राहतच आहे. फक्त ते तुझे चिंतन कसे राहील हा साधनेचा विषय आहे. तो शिकण्याचा, अभ्यासाचा, कोणाकडून समजून घेण्याचा, ग्रंथात वाचण्याचा असा विषय आहे. तर आणि करतो आहे ते माझं लटकं आहे हेही खरं आहे. या सगळ्या अर्थाने साधनाकडे पाहावं अशी सुरुवात या निमित्ताने अभंगाचे करू. चालला आहे आपला विषय साधन रहस्यामध्ये 14वा बहुतेक दर्पण असेल. तर त्यात ध्यानावरती आपण एकदा सुरुवात केली आहे, थोडी पाहिली आहे. तर एक महत्त्वाचं लक्षात ठेव की गेल्या वेळेला काही ध्यानाविषयीची कल्पना पण प्रथम दूर केल्या की ज्या अर्थाने लोक ध्यान म्हणत आहेत ते पारंपरिक जो अर्थ त्याला आहे त्याची आपल्याला कल्पना आहे. कोणी योगमार्गी असतील तर त्यांना ध्यान हे कितवा टप्पा आहे ते माहिती असेल. त्या अर्थाने धारणा, ध्यान, समाधी तिथलं जो 7वा मार्ग आहे तो टप्पा आहे. तर त्या अर्थाने आपण इथं काही ध्यान पाहत नाही. आपण प्रापंचिक सामान्य माणसं आहोत. जे कोणी योगमार्गी असतील त्यांची गोष्ट वेगळी. तर त्यांच्यासाठी ध्यान सांगितले ते वेगळे. आपल्यासाठी काय ध्यान सांगितले ते खूप खाली आल्यामुळे त्याचंही बरंचसा थोडा विपर्यास म्हणा, काही ठिकाणी थोडी गैरसमज म्हणा किंवा काही समजही म्हणा असे झालेले आहेत. आपल्या दृष्टीनं आपल्यापर्यंत तो समज आहे तो आपण समजून घेऊन काय उपयोग करता येईल तो आता पाहावा. तर एक लक्षात ठेवायला करताना की ध्यानशक्ती ही माणसाच्या शक्तींपैकी एक आहेच त्याला दिलेला. असं मानून की माझ्याकडे काही ध्यानाची शक्ती नाही. ध्यानशक्ती प्रत्येकाकडे आहे. फक्त तो शक्ती म्हणून तिचा विचार करतो का आणि उपयोग करतो का, त्याचं उद्दिष्ट काय आहे हे प्रश्न आहे. ध्यानाची शक्ती आहे, तिचं काम चालू आहे, ती काम करते, फक्त तिचा उद्देश काय असतो आणि तिच्याकडे एक साधन म्हणून पाहिलं जातं का, हे खरे प्रश्न आहेत आपल्यासमोर. आपण त्या दृष्टीनं पाहावं. तेव्हा ध्यानशक्तीशिवाय मनुष्य नाही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ध्यानाची शक्ती ही माणसाच्या इतर जशा शक्ती दिल्या, कल्पनेची दिली, विचाराची दिली, तशा ह्या सगळ्या शक्तीबरोबर ध्यानशक्ती त्याला दिलेली आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. हे कशावरून खरं समजायचं माझ्या सांगण्यावर नाही. माझं म्हणणं असं आहे की ध्यायते विषयान सत्संगस्ते शुभजायते. आपल्याला माहिती आहे ना की काही नसलं तरी विषयांचं ध्यान माणसाला उपजत आहे की नाही, बाकीचं राहू दे. लहान मुलं असतात त्यांचं ध्यानाचा विषय वेगळा, ठीक. मोठी माणसं असतात त्यांचा ध्यानाचा विषय वेगळा, पण विषय असतो ध्यानाचा
तो विषय नसतो नुसता, तो विषय असतो. असंही लक्षात ठेवा की ध्यानाला जे आज काही आहेत, ध्यानशक्तीशिवाय माणूस नाही याचा अर्थ हा की ध्यानशक्ती आहेच म्हणूनच ध्यान ते विषयांपुंस आहे, शक्य आहे. तर ते असू दे, प्रपंचासाठी सुद्धा ध्यानाची गरज लागतेच. त्याच्याशिवाय प्रपंचसुद्धा होणार नाही. विषय हा प्रपंचच आहे, तर त्या अर्थाने तोही होणार नाही. आता लहान मुलं असतील, समजा शाळा सुरू झाली, शाळेचं आहे दप्तर आणायचं आहे, उदाहरणार्थ अगदी साधं. तर सकाळी उठलं की बघितलं की बाबांकडे दप्तर किंवा दप्तर असतं, ड्रेस असतात, दप्तर असतात, काय सांगितलेल्या वस्तू असतात, कंपास पेटी, दप्तर, अशा काही वस्तू असतात. तर त्यांना त्याचं ध्यान लागल्यासारखं असतं. सकाळी उठले की आज आपण दप्तर आणायचं. उठल्याबरोबर पहिली आठवण जर काय करून देत असतील तर आपण ज्यातून गेलेले आहात किंवा जाणार असाल तर त्यात आपल्याला लक्षात येईल की आज दप्तर आणायचं, हो आणायचं बाबा, आज ड्रेस आणायचं, हो आणायचं. म्हणजे वडिलांच्या दृष्टीनं तो ध्यानाचा विषय नाही, कारण तो त्यांचा विषय नाही. याचा अर्थ वडिलांना ध्यानशक्ती नाही आणि त्यांना त्या ध्यानाला विषय नाही असं नाही आहे, असं मला म्हणायचं. थोडं सोप्याकडून जाऊ म्हणजे बरं पडेल. वडिलांच्या ध्यानाला किंवा मोठ्यांच्या ध्यानाला विषय नाही असं नाही, त्यांच्याही ध्यानाला विषय आहे. मोठी माणसं आहेत, त्यांच्या डोक्यात गाडी असते, तर ती पहिली काढायची, दुसरी घ्यायची आहे, ती कशी ही आहे, ती कशी चांगली आहे वगैरे वगैरे. आपल्याकडे जसं गीतेमध्ये क्रम दिला आहे, ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुम, तसं झालेलं आहे हे सगळं, की समजून घ्यावं, ऐकावं, त्याच्याविषयी माहिती घ्यावी. म्हणून ती पेपर बघा, जाहिराती बघा, हे बघा, हे सगळं. आणि आता बघायला लागतच नाही, ते आणून टाकतातच तुमच्याकडे. गाणं ऐकता देऊ, नाही ऐकत बरं मराठी देऊ, बरं हिंदी देऊ, तुम्हाला देऊ, सारखं आपल्याकडे ते खिशात आहेच की त्याच्यावर येतच असतं. त्यामुळं किती काय आता आणून टाकतात, तर ह्याच्यावरनं आपल्याला विषयांची कल्पना येईल काय हवी असेल तर. तेव्हा आता वडिलांच्या दृष्टीनं किंवा मोठ्यांच्या दृष्टीनं काय समजा याच्या ध्यानाचा विषय काय, त्याचं दप्तर आहे, काय बाक्स आहे, आमक आहे, थमक आहे, हे आहे. त्यामुळे त्याला उजाडल्यावर ज्या अर्थी ते वडिलांच्याकडे बघितल्यावर आज जायचं ना असं वाटतं, त्या अर्थी रात्रभर त्याच्या ध्यानाचा विषय असला पाहिजे ना. आपण विचार करू, क्षणभर काहीतरी चालू असलं पाहिजे आत. त्याशिवाय उठल्याबरोबर लगेच वडील जागे आहेत किंवा मोकळे आहेत असं दिसल्याबरोबर, किंवा जर वडील तसे असतील तर त्यांचा मूड बघून म्हणा, तर तो विचारतोच ना आपण की बाबा आज जायचं ना, संध्याकाळी तुम्ही आल्यावर, तुमची कामं झाल्यावर, मग आपण बाहेर पडल्यावर वगैरे, असं ते त्याच्या कौशल्याचा भाग आहे सगळा. तर तो विचारतोच ना, मुलं विचारतो की हे करायचं आहे, तर हे जसं आहे. पण त्यांच्या डोक्यात त्यांच्या पातळीवर त्यांचे विषय, असं गाडी संध्याकाळी जायचं आहे, शोरूमला जावं, जाहिरात बघावी, ही करावी का ती करावी, काय करावं, कॉस्ट इफेक्टिव्ह अमकं तमकं सगळं, फॅसिलिटीज तर पाहिजेत, कॉस्ट कमी पाहिजे, सगळं पाहिजे. त्यात काय डिस्काउंट असेल तर पाहिजे, आरसा फुकट देतील तर पाहिजे, कवर फुकट देतील, काय अनंत विषय. काय त्यांचे ध्यानाला विषय किती. जर मोठ्याला ज्याला दप्तराचं पाठीचं ध्यान लागलेलं आहे तसं त्यांना तिकडं त्या गाडीचं आणि ह्याचं ध्यान लागलेलं आहे. त्यामुळं ध्यानाशिवाय मनुष्य नाही. याला आणखीन काही उदाहरण पाहिजे का आपल्याला? आपल्याला असं वाटतं का की वय झालं म्हणजे हे असले ध्यानाचे विषय कमी होतील आणि मग आपण मुक्तपणे परमेश्वराचं ध्यान करू? अजिबात चुकीचं त्याच्यामध्ये काहीही होणार नाही. शेवटी ध्यानाचे हेच विषय राहतील की मुलगा कुठली तरी गाडी घेणार नाही ना, त्याला गाईड केलं पाहिजे. हा दप्तर आणेल, त्याचं लक्ष नव्हतं, कडेला फाटलेलं होतं, जा बदलून घेऊन ये, कारण मला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. ध्यान तेच आहे, पण अजून ह्याचं दप्तर आणि ह्यांच्या गाडीने ह्यांची दोन्ही. किंवा म्हातारपणी जर हेच ध्यान करत राहिलं तर ह्याच्या पलीकडे दुसरं ध्यानाला विषय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी ध्यानाचे अर्थ लक्षात येईल, व्याप्ती लक्षात येईल. अहो, इतकी वय झाल्यानंतर जर या गोष्टीचं ध्यान राहत असेल, आता दप्तरून पाठी काय आपला त्या रिटायर माणसाचा संबंध आहे का त्याच्या? काय नाही, ते अभ्यास करायचे तेच करणार, घेणार तेच घेणार. आपण घ्यायला गेलो तर कोण घेऊ देईल असं पण नाही. किती गोष्टी प्रपंचाच्या आहेत. हे सगळ्यातून गेल्यानंतर सुद्धा ते बरोबर दप्तर ते तू या दुकानात कशाला गेलास, तिकडे जायला पाहिजे असं पुन्हा म्हणावं असं वाटणार. इतकं ध्यान त्यांना दप्तरच आहे. त्यांना दप्तर वापरायचं नाही, अभ्यास करायचा नाही, गरज नाही. त्यांना जे करायचा विषय तो वेगळा आहे. पण हे संपले विषय तरी हे असे विषय राहतात. ह्या ते विषयांनुसार काय आहे तेव्हा नंतर ते विषय कमी होतील आणि मग आपण परमेश्वराचं ध्यान करू. आपल्याला तुकोबांच्या अभंगावर चिंतन करू. अजिबात काय होणार नाही तुकोबांच्या अभंगाचं चिंतन वगैरे. तर त्याला व्हायला आधीपासूनच ते करायला लागेल. ते मुलांनी जर केलं तर मोठ्यापर्यंत ते जाईल, मोठ्याने केलं तर मोठेपणी केलं तर ते म्हातारपण जाईल. एक सहज म्हणून म्हणतो, म्हातारी माणसं आजारी असतात घरी, जाताना सांगतात की ही माझे काय औषधाचे काय ते अमकं तमकं काय ते त्यांचं असते वस्तू घेऊन ये.
तो जिन्यावरनं पावलं वाजली तरी त्यांना सारखं वाटत असतं हा आला, किंवा काय सून असेल तर ही आली, असं वाटत असतं काय तर ते बाहेरून आल्यानंतर आधी ते चपला काढायच्या आहात, काय ते बूट काढायचे आहात, गोळी आणली. ते लहान मुलं ज्या असतो त्याने धानाने काय होतं, दिवसभर डोक्यात काय असेल तिथे औषधं आणली का माझी. आता त्याच्या मागं 17 गोष्टी त्यात. आता घरात जर काय आणखीन तुम्हाला माहितीच आहे, त्यांनी आणि यादी दिली असली तर ती त्याच्यापेक्षा महत्त्वाची. त्यामुळे त्यांच्या डोक्यात किती विषय असणार, त्यांचे स्वतःचे पुन्हा वेगळे विषय असणार. तर ह्या सगळ्यातनं त्यांना त्या औषध गोळ्यांचा जर विसर झाला समजा काही, तर अक्षरशः दारातून परत जायची वेळ त्यांच्यावर ते इतकं ध्यान प्रबळ आहे घरामध्ये. ध्यानशक्ती नाही कशी, ध्यान काय ती आहे, पण ती लागली कुठल्या कामी. आणि अगदी गोळी काही नडलं आहे का बाबा, काही नाही, संपणार आहे, पण 3 दिवसांनी संपणार आहे. आजपासून आपण त्याच्या तयारीत असलं पाहिजे. आयुष्यभर आपण त्याच्यापेक्षा त्याच्या तयारीत राहिला असतं तर बरं झालं असतं असं म्हणायची खरं वेळ आहे. पण 3 दिवसांनी तो मग मुलगा सांगतो, भाऊ तुमच्या 3-4 दिवसांनी संपणार आहे, आणतो ना, उद्या आणतो. उद्या पुन्हा असंच केलंच तर हो, त्यांचाही आयुष्याचा अनुभव तसाच असला पाहिजे, हे असंच करत आले. उद्या नाही विसरणार, परवा दिवशी आणणार, 13 दिवशी आणणार, काय आणि काय नाही तरी औषध घेऊन काय होणार आपल्याला माहीतच आहे. म्हणजे बरं होतं, पण समजा एखाद दिवस नाही हो असं म्हटलं तर उगाच कोणाला तरी काय वाटतं, तसं काही नाही होतं. पण अगदी त्यामुळं एखाद दिवशी नडतंच असंही काही नाही, एखाद दिवस नाही घेतलं तरी चालतं असं ते सुद्धा सांगतात नंतर. तर ते आपल्या एखाद दिवस चुकलं ना, राहू दे आजपासून घ्या असं म्हणतातच ना. कन्सल्टेशनला गेल्यावर फी मिळाल्यावर ते काय म्हणतात का बदली गोळी राहिली याबद्दल काही शिक्षा करतो, ती काय म्हणतात तुम्ही आलात ना छान, कारण त्यांचं काम झालं, त्यांच्या ध्यायातही विषय अनुभवसा, त्यांचं जे त्यांचा विषय त्यांना मिळाला ते म्हणतात ठीक आहे राहू दे एखाद दिवस, आजपासून घ्या मात्र, कारण पुन्हा त्यांचा संबंध असतो परत. म्हणजे असतोच असं नाही, पण असतो, पण असू शकतो. तर तसं जर असलं समजा तर काय होईल, तर ज्याचं त्याचं ध्यान, ते हे ध्यानाची अवस्था असे. त्यामुळं त्यानं ते ह्याच्या डोक्यात जी गाडी ती द्यातून द्रष्टुम प्रवेष्टुम असं अगदी छान व्यवस्थित टप्पे सांगितले की ते एकदा कळतं कोणाकडून तरी. तर असं वाटतं ह्याच्यामध्ये खूप कॉम्बिनेशन्स केले, त्यामुळं गाडी घेतलीच पाहिजे. का घेतली पाहिजे, तर आता काही दुसरं करण्यासारखं नाही, आता पैसे पण आहेत, मग आता काय करू, मग घे गाडी. मी एकदा बसला 4 ठिकाणी जाऊन हिडून आला म्हणजे मग ती पुन्हा काढायला 8-8 दिवस होत नाही, ती पुसत जावा असं घरात त्यांना सांगतात शेवटी, निदान ती पुसत तरी जावा. हो बाबा पुसतो, कारण आता ते त्या घेण्यात ते पण सहभागी असतात, त्यामुळे आता तेवढा भाग घेतलाच पाहिजे त्यातला. तर हे अशी अवस्था त्या सगळ्या ध्यानाने नंतर होतं काय, तर ही अशी जिज्ञासा होती. नंतर ती पाहावीशी वाटते म्हणून मनुष्य शोरूमला जातो आणि नंतर हळूहळू ती द्रष्टुम प्रवेष्टुम, एकदा बसलो आणि हिंडून आलो म्हणजे झालं. त्यात बसून हे वाटतं हे ध्यानशक्तीचा आविष्कार नाही का, आपल्यामध्ये असलेल्या ध्यानशक्तीचा हा आविष्कार, तोही मान्य आहे. आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडाव्यात असंच मला पण वाटतं. बरं, सगळं छान असंच असावं असं वाटतं, बरोबर. घरं बघायची झाली, बांधायचं झालं तरी सुद्धा मनुष्य 4 ठिकाणची घरं बघून येतो. आधी ज्यांनी बांधली ती येऊन सांगून गेलेले असतातच, म्हणजे आम्ही कसं वेगळं बांधलं वगैरे, तर त्याप्रमाणे ते झालेलंच असतं माहिती, तरीसुद्धा पुन्हा एकदा बघून येऊ असं वाटतंच की नाही. ती सगळ्या वस्तूंची तशी अवस्था आहे. ज्ञातून द्रष्टुम जिज्ञासा असते, मग ती प्रत्यक्ष पाहावं असं वाटतं आणि मग प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा. प्रवेष्टुम म्हणजे गाडी आहे म्हणून प्रवेश केला, घर आहे म्हणून प्रवेश केला, इतर वस्तू असेल तर अनुभवून पाहिली. तर हे जे काय आहे हेच आयुष्यभर चालू आहे, याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. खरं ध्यानामध्ये हे सगळे टप्पे येऊ शकतात. एक ज्ञान म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जसं ज्ञातून समजून घेण्याची इच्छा आहे. आता समजा कल्पना करा की हे ध्यान परमेश्वराकडे वळलेलं आहे, तर तिथे सुद्धा ज्ञातूम द्रष्टुम प्रवेष्टुम असेलच की. परमेश्वराबद्दल काहीतरी जिज्ञासा निर्माण व्हावी, कधीतरी तो पहावा असा वाटावा आणि कधीतरी ते आपण होऊन जावं असं वाटावं. हाच प्रवास इकडे असा पण आहे आणि तिकडे तसा पण आहे. पण ह्याची गरज वाटली, आपल्या आयुष्यातल्या मिळवायच्या सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींची मर्यादा कळली, त्याच्या पुढे काय होतं हे कळलं. एका गोष्टीत नवीन गोष्ट आणण्याचं मर्म आहे, नवीन गोष्ट आणण्याची सुरुवात आहे, हे एकदा लक्षात आलं तर कदाचित आपण कुठे शांत होऊ ती गोष्ट मिळवण्याकडे याच मार्गाने प्रयत्न करू. ज्ञातूम द्रष्टुम प्रवेष्टुम तसंच. आता त्याचे काही टप्पे आहेत ह्या बाबतीत ध्यानाच्या संदर्भात. समजा उदाहरणार्थ आहे एक ज्ञानेश्वर, त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे, तर त्याच्यातली काय माहिती सांगितलेली याच्याविषयी ज्ञान म्हणजे कुठेतरी समजून घ्यावं, कोणीतरी सांगितलं म्हणून कळलं. नंतर त्याकडे काही अवधान, जे ज्ञान आहे जिज्ञासा आहे या स्वरूपाचं आहे. ज्ञान झालेलं नव्हे पण माहिती झाली की ज्ञानेश्वरीत काहीतरी बाबा भगवंताचा मार्ग सांगितला, जगण्याचा मार्ग सांगितला असं आपल्याला कळलं. म्हणून काय केलं तर ते त्याच्यासाठी थोडं लक्ष दिलं, अवधान. त्यामुळे
ज्ञान म्हणजे जिज्ञासा अशा अर्थाने, नंतर अवधान, नंतर मग नुसतं अवधान देऊन ते कुठं मिळते काय मिळते हे बघून चालत नाही. प्रत्यक्ष पुन्हा ते सारखं लक्षात राहावं हे आपल्याला घ्यायचं आहे. काय द्या गाडी घ्यायच्या वेळेला ते एवढं ध्यान केलं, दप्तर पाटी घ्यायच्या वेळेला एवढं ध्यान केलं, घर बांधायच्या एवढं ध्यान केलं, ते ज्ञानेश्वरीला केलं तर ते कायमचा उद्धरून जाईल की इकडं. म्हणजे जो आनंद मिळवेल तो जाणारा नाही, टिकणारा कायमचा मिळेल आणि पुढचा मार्ग कळेल. पण हे कळण्यासाठी सुद्धा या एवढ्या सत्संगाची गरज असते की ध्यान हे आपल्याला म्हणजे कसं आहे की जिज्ञासा आहे, त्यानंतर आपण त्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केलेला आहे की ते काय समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तिथे एकाग्रतेनं काहीतरी काम करण्याची गरज आहे. त्या गोष्टीची आपल्याला जे समजून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडं लक्ष द्यावं लागतं. जसं अवधानात लक्ष दिलं तसं ध्यानाने त्यातल्या अर्थाकडे अधिक मनुष्य गेला. ध्यानाने काय होईल की तिथे एक लिहिलेलं आहे. आपण आता परवा ज्ञानेश्वरीला कोणी असाल तर आपल्याला कल्पनाच असेल की मनाचे मनपण मोडे. एक मनपण शब्द सापडला, तो कळायला आपल्याला 1 तासभर लागला. समजा व्यवहाराने की मनपण कसं असतं हे कळायला 1 तासभर लागला. आता ह्या मनपणाचा अर्थ कळला तर त्या अर्थाचं ध्यान झाल्यावर हा मनपणा कुठे कुठे पसरला आहे ते लक्षात येईल. अरे हा मनपणा आहे, हे काही खरं नव्हे. तेव्हा त्या अर्थाने इथे ध्यानाचा संदर्भ या टप्प्यात येईल. दुसरा, त्याविषयीचं भान राहायला पाहिजे. मन पण कळलं, सगळं झालं, बरोबर आहे की नाही, त्या वेळेला ते कळलं. पण त्याचं मला ज्या वेळेला मन काम करतं, आपण व्यवहार करतो, वावरतो, त्यावेळेला जर त्याचं भान राहिलं तर ते भान, त्या ध्यानानंतर त्याचं भान आलं तर उपयोग. जे कळलं आहे त्याचं, ज्याच्यावर ध्यान केलं आहे, जे चिंतन केलं आहे त्याचं भान राहत नाही. नंतर पुन्हा आपल्याला अनेक वेळेला आठवण असेल, आपण आता शनिवारी आज बसलो, गेल्या शनिवारी पण ध्यानाला विचार केला, तसाच मागच्या महिन्यात ज्ञानेश्वरीचा विचार केला, तसाच या महिन्यातही केला. समजा 1 महिन्यानंतर त्याचा पुन्हा एकदा विचार होतो. त्याचा वरले 29 दिवस त्या विषयाचा संबंध नाही उरला तर त्याचा व्यवहारात येताना किती अडचण आहे मला सांगा. व्यवहार किती लांब आहे. एक वेळ त्यावेळेला उघडलं तर त्यानंतर जर पुन्हा ते ज्या वेळेला सांगितलं जाईल, जेव्हा चर्चा केली जाईल, जेव्हा बोललं जाईल, तेव्हाच जर उघडलं गेलं तर. म्हणून त्याच्यासाठी त्याचं भान, आपण जे वावरतो आहोत, आत्ता व्यवहार करतो आहोत, ते करताना ठेवणं हे भान. तर ते भान, त्यानंतर त्याची जाणीव टिकवणं आहे. भान हे कायम व्यवहार करताना पाहिजे. त्यामुळे ध्यान, नंतर भान, नंतर त्याची जाणीव की अरे मी हे शिकलेलंच आहे, पण मनपणाचे आत्ता मी हा व्यवहार करतोय, ह्यात मनाचा मनपणा आला. ज्ञानेश्वरी शिकलो समजा, उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून, इकडचं म्हणून मनपणाचं तो मध्ये आला, त्यापोटी माझ्या मनात हा विचार आला, त्यापोटी माझ्या मनात लोभ आला, त्यापोटी संशय आला, काय जे आलं असेल त्यावेळेला ते, तर ते त्या वेळेला त्याची जाणीव होणं. कारण व्यवहारात वावरताना हे सगळं टिकणं अवघड जातं, ते समजतं सगळं. म्हणून ज्ञान ग्रंथात राहतं आणि आपण आहोत असे राहतो घरात. हे जे आहे ह्याचा फरक काय आहे तर ह्या टप्प्याने मनुष्य गेला नाही, त्यात त्याला ध्यान मोठी मदत करू शकतं म्हणून आपण पाहतो. तर ती जाणीव आहे. त्यानंतर कृती आहे. तर ती करताना कृती मी आता मनासाठी करत नाही, कर्तव्य आहे म्हणून करतो, भगवंताला आवडणार आहे म्हणून करतो, महाराजांना हे योग्य वाटते म्हणून मी असं वागतोय. काय जे असेल ते महाराजांनी सांगितले, बाबा शांत राहा तर शांत राहा. महाराज म्हणले बोला तर बोला, उपयोग करून घ्या या गोष्टीचा, किंवा काय दर्शन घ्या, काय जे असेल ते पारायण करा. त्यांनी सांगितले, त्यांना आवडते. मला ज्ञानेश्वरीतनं कळलं की त्यांच्याप्रमाणे बाबांची मला आठवण होते. बेलसरे बाबा नेहमी म्हणायचे की मी काय ज्ञानेश्वरीतून शिकलो, तर मी ज्ञानेश्वरीतून एवढंच शिकलो की आपल्या गुरुशी कसं राहावं, हे मी ज्ञानेश्वरीतून शिकलो. हे संत ज्ञानेश्वरी त्यांनी स्वतःचं पुन्हा एक प्रकाश टाकलेला आहे सार, की कसं राहावं. त्यांची प्रत्येक ठिकाणची जी सुरुवातीची निवेदनं, मध्येच एखाद्या निवेदनामध्ये किंवा शेवटी एखाद्या निवेदनामध्ये ते येऊन जातं पटकन, की कसं राहावं. आचार्य उपासनांवर एवढं व्याख्यान जे केलेलं ते नुसतं परत वाचलं तर लक्षात येतं की काय करावं लागतं किंवा त्यांची काय इच्छा असेल, आणि महाराजांनी त्यांचे गुरु मिळवताना काय केलं असेल, कुणी आपापल्या परीनं. हे विडकर महाराजांच्या यावर्षी या महिन्याला आत्ता माळ घातली आपण, त्यांनी त्यांच्या गुरूंसाठी काय केलं. 3 दिवस उपोषित बाहेर बसून राहिलेत. आपल्याला माहितीच, अक्कलकोटच्या त्या किल्ल्यावरच्या ह्याच्यात बसले होते, ते बाहेर बसून राहिले. ते आल्याशिवाय, दर्शन दिल्याशिवाय केवळ नाही. हे जे काय आहे ना, हे सगळं बघितलं की लक्षात येतं की किती काय करण्याची त्यांना लागलं असेल आणि त्यांची अपेक्षा काय असेल, आणि त्यामानानं आपण काय करतो आहोत. म्हणजे हे सगळी जाणीव त्या वेळेला होती. मग निदान अगदी स्वामीच होते आणि महाराज बेडकर महाराजच होते. स्वामी राजांच्याकडे किल्ल्यात त्यांनी ठेवलं, त्या भुईकोट किल्ल्यामध्ये बाहेर येता येत नव्हतं. ही परिस्थिती आणि प्रसंग वेगळा आहे.
हे बरोबर आहे. पण त्यावेळेला काय करावं लागेल ते त्यावेळेला त्यांनी केलं आहे हे लक्षात आलं. यावेळेला काय करायचं ते आपल्याला आत्ता करता येईल. महाराजांनी सांगितले त्यानुसार करता येईल फार तर. त्यासाठी महाराजांचे 10 गुण बघावेत. त्यांनी सांगितलेलं आहे की काय त्याचा लोकसंग्रह असेल, का आर्जव असेल, काय त्याने ह्याच्यातही आर्जव आहे. महाराजांच्या ठिकाणी एवढा आर्जव आहे. मनुष्य 10 वेळा, तात्यासाहेबांच्या ठिकाणी आर्जव आहे. 10 वेळा सांगून म्हणले अहो तो ऐकत नाही आहे तर तुम्ही 11 वेळा कशाला सांगता. ते म्हणले कल्याण त्याचं त्याच्यातच आहे, त्यामुळे मी 11 वेळा सांगतो. का सांगतो 11 वेळा, तर ते 10 वेळा ऐकून जर त्याला जर ऐकलं असतं तर मी 10व्या वेळेला सांगितलं नसतं. अजून तो ऐकत नाही आहे, त्याचं कल्याण त्याला कळत नाही आहे, ते तो करायला तयार नाही आहे, म्हणून मी 11व्या वेळेला सांगतो आहे. म्हणजे आणि ऐकशील ना तो आता तरी नाम घेशील ना. असं हे काय कुठून आलं. नाही तर म्हणते तू नाम घे नाही तर जा, मला काय करायचं. असं म्हणता येणं किती सोपं आहे. व्यवहाराने एक वाक्य आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांना गरज काहीच नाही. पण तसा विचार केला तर त्यांना ही गरज कोणत्या कशापटी आहे तो कळावळा म्हणून या. तसं त्यांचं ते करताना सारखं त्याच्यामध्येही जे करायचं आहे त्याची जाणीव त्यांना किती होती की नाही ते विट्याशिवाय होणार नाही. ते सगळं जग धुंडून आले होते. आपल्याला माहिती बिडकर महाराज सगळ्या जगाचे सगळे रंग बघून आलेले महाराज आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्या लक्षात आलं की यात काही अहो ज्याला किमयाने हे करायची सोनं करायची विद्या आहे त्याच्यापेक्षा आज काय विद्या मोठी असणार आहे. आज मातीचं सोनं होतच आहे प्रत्यक्षात. तर त्याच्यात मातीचं सोनं होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण ते होत आहे. त्या काळात ते त्या पितळेचं ह्याचं सोनं करत होते खऱ्या अर्थाने. ती विद्या होती त्यांच्याकडे. तर ती ही या विद्येपर्यंत जाऊन पोचले. आणखीन त्या विद्येच्या सहाय्याने मिळवलेल्या पैशाने काय मिळवायचं राहिले त्यांनी ते आपल्याला सरकारांना कसं राजवाड्यातनं बाहेर आणलं होतं हे पण आपल्याला माहिती आहे. काय त्यांच्याकडे सुगंधी विद्या आहे, केमियाची विद्या आहे, हे सगळं असलं तरी त्यांच्या लक्षात आलं अरे आणि समाधान नाही माणसाला, परमेश्वर नाही मिळाला. हे सगळं करून पुन्हा मी अतृप्तच आहे. तेव्हा हे लक्षात आल्यावर ते खऱ्या गोष्टीकडे वळले. त्यामुळं ज्ञानेश्वरी काही वाचलं, इथे काही ऐकलं, आणखीन कुठेही काही वाचलं तरीसुद्धा शेवटी ही जाणीव आपला व्यवहार करताना जर टिकली तर काहीतरी कृती होणार त्याप्रमाणे. मग संघर्ष करा, तुम्ही आणखीन काय करायचं ते करा, ते त्यांच्या तत्वात बसतंय. त्यांनी सांगितलंय त्या वेळेला ते म्हणून मी ते करतो असा भाव त्याच्यामध्ये राहील. आणि त्यांनी सांगितलेलं नसेल त्यात बसणार म्हणून मी ते करीत नाही असा भाव राहील. तर हे करायला जे काही आपण वाचाल, जे काही शिकून घ्याल किंवा कसंही जे आपण कुठून मिळवलं असेल तर ते कृतीत आणताना ही जाणीव राहील, मग कृती राहील आणि मग तो जो परिणाम होईल प्रत्यक्ष परिवर्तन तो होताना सतत त्यांचं स्मरण राहिलं तर मी हे इतक्या टप्प्याने आलो आणि एवढं केलं हा अहंकार राहणार नाही. म्हणून तिथे स्मरण आहे. परत एकदा पुन्हा एकदा स्मरण आहे की अरे तुम्ही जे ज्ञान दिलं खरी गोष्ट आहे, पण ते माझ्या त्यावेळेला लक्षात राहिलं म्हणून मी ही गोष्ट आवरू शकलो, म्हणून मी गोष्ट नकारू शकलो, म्हणून मी गोष्ट सोडू शकलो, करू शकलो, काय असेल ते मी का करू शकलो. तर तुम्ही जे काय सांगितलं होतं त्यावेळेला मला स्मरण झालं म्हणून तुमचं स्मरण हे धरून ठेवलं पाहिजे, बाकीचं आपोआप येईल. किती सोपी विद्या आहे खरं सांगायचं तर, की त्या टप्प्याला पुन्हा एकदा स्मरण आणि मग परिवर्तन, मग काय नाही, मग मनुष्य अखंड स्मरणात आहे. तेव्हा ध्यानाचा दुसरा क्रम हा आहे, एक ज्ञातून द्रष्टून प्रविष्टून, तसा हा दुसरा क्रम. बाकीचे आत्ताचं जे काम आहे त्या कामी ध्यान लागले खरं सांगायचं, लावावं लागत नाही. म्हणजे किती आहे ते की हे ध्यान नाही असं काय होतं की ध्यान म्हटल्यानंतर एकदम मनुष्य गडबडायचं काही कारण नाही. ते काय आपल्या म्हणतात ना ते पाककृती वगैरे तसं आहे ते सगळं आहेत ना. पोटभर विद्या आहेत, चांगले आहेत त्या पण पाहिजेत, त्याच्याशिवाय आपण बसलोच नसतो इथं. पोटात काय नसतं तर अशा वेळेला ब्रह्मज्ञानाचा सुद्धा काही उपयोग नाही खरं सांगायचं तर. पण तितपत तरी पाहिजे. भरे पाणी असो, काय चहा असो, काय असेल ते असो, पण ते काय ते पाहिजेच. काय पदार्थ असो तर काय असतील ते, थालीपीठाचे पराठे कसे करायचे आजचा पदार्थ काय असेल ते, म्हणजे काय मला माहिती नाही त्यातलं काय ते, थालीपीठाचे पराठे कसे करायचे. मग ते करून बघतात, मग ते तसे करायचे, मग ते 15 मिनटं केवढं ध्यान नसतं, 10 मिनटं ती बघायचं, 5 मिनटं बोलणं त्याचं शिकून घ्यायचं, मग ते टिपून घ्यायचं, अंश कोळे आमकं तमकं सगळं वजन मापं ते सगळं करून केवढं कृती माणसाच्या चालू आहे. त्या विषयाचं ध्यान केवढं आहे ते सगळं झाल्यानंतर ते करणार. सगळं झाल्यानंतर त्या लोकांना बरं ते कोणातरी सांगितलं पाहिजे पुन्हा केलेलं, ती खायला कोणतरी टेस्ट ते बघायला कोणतरी पाहिजे, मग ते करायचं, त्यानं खायचं, त्याच्या मनात असो नसो त्यानं चांगलं म्हणायचं सगळं. मग आपल्याला स्वतःला कळत असते की हे काही तसं झालेलं नाही, म्हणजे पुन्हा तसं झालं नाही. म्हणजे आता उद्या जेव्हा सांगतायत तोपर्यंत परत त्याचं ध्यान उद्या काय सांगतायत, म्हणजे आपण आपल्या परीनं करून बघितलं हे, पण तसे परोठे काय झाले नाही, थालीपीठाचे परोठे झाले. दुसऱ्या दिवशी आपलं ते लागलं की परत आपल्याला ध्यान, म्हणजे सकाळपासून ते परमेश्वर नाही, जप नाही, काय नाही. मग ते काय म्हणणार दुसऱ्या दिवशी, प्रपंच हा असा आहे,
प्रपंच दुसऱ्या दिवशी म्हणतो ते लावलं की तुम्ही ध्यान तर लागलेलंच असतं, वेळेकडे लक्ष असतं, तर ते लक्ष असलं की त्याप्रमाणे ते येतं, ते आलं की काय ते दाखवतं, हे आता हे करा, आज काय करा, आता परोठ्याचं थालीपीठ कसं करायचं ते आजचा पदार्थ करा, परत परोठ्याचं थालीपीठ. किती छान आहे हे अशा तऱ्हेनं ध्यान चालू आहे काम. तर हे सगळं असं होत राहतं, ह्याच्यातच माणसाचं आयुष्य जातं. ध्यान नाही असं नाही, म्हणजे त्याच्याकडे नाही म्हणाल का तर आहे ध्यान, शक्ती आहे. काल केलेल्या त्या विषयाच्या ध्यानापासून आज निर्माण होणाऱ्या विषयाच्या ध्यानापर्यंत त्याच्याकडे अखंड काम करते. पण ह्यातून जे दोन्ही पदार्थ निर्माण झाले ते तसे मनासारखे झालेच नाहीत आणि शेवटी कधी होणार पण नाही, आणि जर झालेच तर त्या दिवसापुरते होतील, पुन्हा गॅरंटी नाही. साधा भात तसा होईल याची गॅरंटी देता येत नाही. 10 वर्ष भात करून आपण सांगू शकतो, तुम्हाला कल्पना असेल की इतकं साधी वस्तू नाही होत की अशीच होईल असं नाही सांगता येत. करून बघतो होईल असं वाटतंय, पण खात्री म्हणून नाही देत. आणि दिलीच खात्री तर तिला पण धक्का एखाद्या दिवशी बसतो. तर हे जे आहे हे इतपतच आहे. त्यामुळे ह्या शक्तीचं ध्यानशक्ती आहे ती दृश्यातलं किंवा विषयांचं ध्यान आहे, हे उपयोगी आहे, नाही असं मला म्हणायचं नाही. परोठे पण उपयोगी, थालीपीठ पण उपयोगी, आणि काय करत असाल ते पण उपयोगीच असेल. आपल्या दृष्टीने जे काय आपल्याला वाटत असेल ते आपल्याला प्रपंचात पोट भरायला उपयोगीच आहे. तसं ही सगळी गाडी फिरायला उपयोगीच आहे. वस्तू काही नको आहे तसं नाही, एवढं जवळ प्रपंचच आहे. तर ह्या दृष्टीने विचार केला तर ते दृश्याचं आहे, उपयोगी आहे, पण त्याच्या मर्यादा त्याला आहेत, ही अडचण आहे. ध्यान वळवायचं आहे कुठे ते कळावं म्हणून त्याच्यासाठी हे सगळं बघायचं की ध्यान वळवावं ते ह्या मर्यादित ज्ञानाकडून, जे नश्वर आहे त्याच्या ज्ञानाकडून, जे शाश्वत आहे हे काय आहे, हे शेवटी ताण भागवणारं पाणी आहे, पण ताण वाढवणारं पण पाणी आहे. प्रपंच हे असं आहे, ताण भागवणार आहे बरोबर आहे, पण ताण वाढवणारं पण पाणी आहे. बघा तुम्ही माणसाला एक वस्तू मिळाली त्याच्या पुढची पाहिजे. एक घर बांधलं दुसरं घर बांधलं, अरे कशाला दुसरं घर, कधी एका ठिकाणी आपण प्रभूंचे अवतार का आहोत 2 ठिकाणी राहायला. साधा विचार करा की 2 घरं, 2 घरं, पण तू काय त्या घरात का राहणार, काय ह्या घरात तेही घरात राहणार, तर आणि एक करूया, आहे आपल्याकडे पैसे, आणि आहे आपल्याकडे पैसे, एखाद्याला बांधून द्या की घर. एवढी जर तुम्हाला जर आलंही समजा परिस्थिती अनुकूलता वाट्याला, तर एखाद्याला घर बांधून दिलं बघा, मग ते आपलं होत नाही, दुसरं आपलं एकच राहिलं, दुसरं दुसऱ्याचं ना ते, मग ते त्याच्यासाठी बांधून द्या की त्याला त्याला काय द्या, त्याच्यापेक्षा बँकेत ठेव, त्याच्यापेक्षा हे कशाला व्याप करतो मग. म्हणजे हे असं आहे, हे तहान भागवणारं पाणी आहे. तर घर बांधलं ते तहान भागवण्यासाठी, म्हणजे एक निवाऱ्याची तहान होती, ती भागली ना घराने भागली, मग आता ते दुसरं कशाला हवं आहे, तर ते तहान भागवणारं नाही, वाढवणारं पाणी आहे. ते किती वाढवलीत तरी अजून त्यांना लागतायत. जे फार थोर हे आहेत आपल्याकडचे उद्योगपती आहेत, त्यांची किती ठिकाणी किती घरं आहेत याचा हिशेब ठेवायला सुद्धा 4-4 माणसांची टीम लागते मेंटेनन्ससाठी. हे सगळं कुठे कुठे आपलं काय काय आहे, हे जे काय कुठे कुठे काय काय आहे करून ठेवलं त्यांनी, त्या सगळ्याचा हिशेब ठेवायला टीम लागतात. त्या सगळं मॉनिटर करून फक्त एका कागदावर त्यांना देतात की एवढ्या ठिकाणी एवढं आहे आपलं, ते इथे असतं, विदेशात असतं, सगळीकडे असतं. तर हे असं अशा पद्धतीचं हे आहे. बरं, हे करून हे समाधानात आहेत का म्हणतात, परत तळमळ लागलेली, एवढं सगळं आहे, कोणासाठी करायचं, काय करायचं, किती प्रकारे प्रपंचाची अमर्यादा ती वाढवणार आहे. हेच खरं तहान वाढवणारं पाणी आहे. तेव्हा हे सगळं मर्यादिततात हे ओळखावं आणि जे शाश्वत आहे तिकडे वळावं. आता घर बांधू नये का, आता बांधावं, गाडी घेऊ नये का, घ्यावी, पदार्थ करू नये का, करा, पण ते तेवढंच आहे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी माझी ध्यानशक्ती मी वाया घालवणार नाही. त्याच्यासाठी मी तांत्रिक गोष्ट आहे, तांत्रिक पद्धतीने पुरी केली बस होतं. स्वयंपाकात 4 पदार्थाचे मिश्रण केल्याशिवाय स्वयंपाक होत नाही. 4 पदार्थ मिश्रण केले, खाल्ले, उद्या पुन्हा परत लागणार हे आपल्याला माहिती आहे. तर हे त्याचं स्वरूप ओळखून राहिलं तर ध्यानाची जी शक्ती आहे तर ती आपल्याला चांगल्या कामी, खरं ध्यान काय होतं हे जर नाही कळलं, ध्यानशक्ती आहे हे कळलं नाही, ती या पद्धतीने वापरली जाते ते कळलं नाही, तिचा शेवट काय होणार, कशात होणार हे जर नाही कळलं तर आयुष्यभर अशी ध्यानशक्ती वाया जाते, हे पण कळणार नाही. आणि ज्यासाठी जन्माला आलो, जे करता येण्यासारखं आहे, त्या लौकिक गोष्टीत माणसाचा जो ध्यानशक्तीचा वेळ आहे तो जर त्याला वेळेत कळला तर तो तिकडे बाजूला करू शकेल. आणि मग काय होतं की जे अपव्यय आहे, व्यय तर कळतोच आहे आपल्याला, पण अपव्यय होतो. या ध्यानशक्तीचा सुद्धा अपव्यय होतो. माणसं ते पत्ते खेळत बसलेले असतात की नाही, तर ते काय कॉम्प्युटरवर पत्ते लावून बसलेले असतात माणसं आपले, तासन तास त्याच्यावरती लावून बसलेले असतात. तर काय फरक पडणार आहे त्यांना ना आपल्याला विचारायला. तर आपला वेळ घे. माझ्याकडे ज्ञानेश्वरीला वेळ नाही, माझ्याकडे जपाला वेळ नाही, माझ्याकडे प्रपंचाला द्यायला सुद्धा वेळ नसतो आणि का. पण हा जो अपव्यय हा कशाने टाळायचा. आपल्याला ध्यानशक्ती मिळालेली आहे, ती जर समजा आपल्याला चांगल्या कामी अपव्यय वापरली, अहो देवाचं याचं माणसाचं देव होईल एवढी शक्ती आहे माणसाकडे.
मग त्यांनी का वापरावी ती, म्हणजे हे पण त्याला कुठेतरी लक्षात आलं, ते आपल्या जर वेळेत कळलं तर आपण ते करू शकू. तर त्यासाठी हे आणि ध्यानाच्या शक्तीचं दुसरी बाजू पण सांगू शकतो. ती विघातक आहे म्हणून तिच्यावर जास्त बोलत नाही, पण एक लक्षात ठेवा, एक आपण काहीतरी काय ते ह्यांचे कसल्या काय ते थरारकांना अमक्यान तमक्यान ते सगळे बघत असतो मनुष्य, नंतर त्याच्या डोक्यात ते राहतं, त्याच्यावर चिंतन होतं, त्याचं ध्यान होतं, नंतर माणसाला दचकून जाग येते, ते ओळखावं की ध्यानाची शक्ती काय आहे माणसाकडे, त्याच्यावर ध्यान होतं. मग आपल्याच हातात आहे, आपणच लावले, आपणच बंद करायचं आहे, आपल्याच हातात आहे ते. मग तसं होईल का? आता त्यांची कोणाची तरी जावांची भांडणं आहे, त्याच्यात काय झालं, तर त्याच्यात काय झालं ते आमच्यात होईल का? आता त्या बऱ्या वागतायत, जात आहेत, लांब राहत आहेत, आपल्या ह्यानं मनानं ओळखून आपल्याला, तर राहू देत ना. पण समजा त्यांच्या आमच्यात असं झालं तर बरं, समजा ते अगदी चांगल्या असल्या आणि व्यवस्थित राहत आहेत, तर व्यवस्थित राहू दे ना, ते पण चांगलं आहे. पण त्यात ते तसं झालं होतं, मग तसंच कदाचित झालं तर, तसं कदाचित जर झालंच समजा, तर झाल्यावर बघू की, तोपर्यंत माझी शक्ती त्याच्यावर कशाला घालवायची मी, तोपर्यंत दिवस नामस्मरण करायला काय अडचण आहे का मला सांगा, ज्यावेळेला जे होईल त्यावेळेला ते बघू. ते तसं होत नाही. ह्या असल्या गोष्टीने माणसाची ध्यानशक्ती ही वळवली जाते आणि ती विघातकरित्या तिचा अपव्यय होतो. याला वेळ गे म्हणता येणार नाही, हा अपव्यय होतो. तर ते लक्षात यायला आपण खऱ्या ध्यानाकडे जावं. तेव्हा खऱ्या ध्यानाची उपयुक्तता, अर्थ, त्याची व्याप्ती, शाश्वताकडे नेण्याची त्याची क्षमता, आपल्यामध्ये असलेल्या सूक्ष्मची जी ओळखण्याची क्षमता आहे ती, ह्या सगळ्याची ओळख खऱ्या ध्यानाची होत नाही म्हणून हे सगळं असं होतं. मी थोडी झलक म्हणून आपल्याला समोर ठेवतो. ध्याना काही असा एकदम अशा सेशनमध्ये सांगायचा किंवा असा एकदम होणारा विषय नाही याची मला पण कल्पना आहे, पण मी छोटासा म्हणून आपल्यासमोर ठेवतो. की माणसाला निसर्गासारखा एक मोठा विषय आहे. मनुष्यानं निर्माण केलेल्या ह्या वस्तू हे सुद्धा त्याच्या ध्यानाचा विषय असू शकतो, मी नाही असं म्हणत नाही, पण ते कनिष्ठ आहे. श्रेष्ठ काय असेल तर निसर्ग आहे. कारण माझ्या दृष्टीनं जो निसर्ग, तो माझ्या दृष्टीनं उघडा परमेश्वर आहे अक्षरशः. आपण तिथे जा, परमेश्वराची रचना काय, परमेश्वराची पद्धत काय, त्याचं करणं कसं, त्याचं वागणं कसं, हे सगळं आपल्याला इकडे बाहेर निसर्गात पाहिलं की कळतं. आणि मग आपल्यात जाऊन ध्यान करायचं की हे माझ्याकडे आहे का त्यातलं काही, परमेश्वराचं पद्धत काय आहे, माझी पद्धत काय आहे, हे लक्षात आलं तर हे पुढचं लक्षात येतं. आणि हे लक्षात यायला काही दूर जायलाच पाहिजे असं नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, त्यातले सोयरी वनचरे का म्हणावं लागलं त्यांना, तिथलं वृक्षवल्ली सोयऱ्या का झाल्या, तर त्यांना तिथे भगवंत सापडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी जे काही ध्यान त्या वृक्षांचं, त्या वनचरांचं, त्यांचं जे काही केलेलं आहे, तर त्याच्यावरनं त्यांना थेट पांडुरंग सापडलेला आहे, एवढं आपण विसरू नये. की जो आपल्या आयुष्यात इतका दुर्मिळ आहे आणि घरोघरी त्याचीच वानवा आहे, वस्तूंची वानवा नाही, पैशाची वानवा नाही, माणसांची ती वानवा नाही आहे, वानवा भगवंताचीच आहे. आणि ती जर भरून काढायची तर या ठिकाणी आता ज्याला शक्य असेल त्याने त्याप्रमाणे करावं. असा आग्रह नाही की त्याच ठिकाणी गेलं पाहिजे, ते इथे सुद्धा बसून मिळेल. बाहेर गेलं तिथे झाड असतं, आपण जिथे राहता तिथे कुंडीत तरी झाड असेल, काहीतरी असेलच ना कुठेतरी, तेवढं सुद्धा पुरतं आपल्याला. बाहेर पाहिलं तर आज सुदैवाने आपण जिथे आहोत तिथे तर डोंगर आजूबाजूने हे डोंगरात वसलेलं गाव, एका बाजूला डोंगराला पाहिलं तरी आपल्याला ध्यान करता येईल. इतकी सोपी गोष्ट आहे. तर ती मनुष्याचं त्याकडे कदाचित त्याला त्याचं महत्त्व जाणवलं नसेल, काय करता येतं हे लक्षात आलं नसेल, त्यातून काय शिकता येतं, शाश्वताकडे कसं जाता येतं हे कदाचित समोर आलं नसेल म्हणून तो करीत नसेल. एवढंच मी म्हणतो, करत नाही याबद्दल काही म्हणणं नाही, करता येतं एवढं नक्की. तर अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये मी मागे एकदा बोललो तर आपल्याला खरं सांगायचं ना, आता दगडापासून अगदी भगवंताच्या मूर्तीपर्यंत सगळीकडे ध्यान शक्य आहे. म्हणजे साधा दगड आपल्याला टोचणारा पायावर, याच्या पायाखाली आलेल्या दगडापासून ते अगदी भगवंतापर्यंत सगळ्याचं ध्यान करण्याचं, हा चुकून पडलेला आहे. चुकून काय कोणी आपल्या पायात काही दगड मुद्दाम ठेवला असं नाही, तो तिथे पडलेला होता, तर तो चुकून लागला आणि त्यामुळे समजा आपल्याला टोचलं, अशी कल्पना करू, दगडाने टोचलं. त्या दगडाचं ध्यानसुद्धा सहज शक्य आहे की जो चुकून पडला. आता तो चुकून कसा पडेल असा विचार करा क्षणभर. माझा पाय चुकून त्याच्यावर पडला, दगड तिथे आधीपासून आहे, तुम्ही तिथं चुकून आला. तुम्ही जर आलाच असाल समजा अगदी बरोबर रस्त्यावर असाल तरीसुद्धा आपल्याला दगड दिसला नाही, आपल्याला काटा दिसला नाही. काटा त्या जागी होता, बरोबर आहे, काय दगड त्या जागी होता हे बरोबर आहे, पण मी पाय टाकताना माझं लक्ष नव्हतं हे तितकंच खरं आहे. तेव्हा माझं जर लक्ष असेल तर साध्या दगडाचं ध्यानसुद्धा मला दगडाच्या त्रासातून वाचवू शकतं. तर ज्याचं ध्यान अधिक खोल आहे तितकं खोल ते त्याला भगवंतपर्यंत नेत जाईल. त्याची रचना, त्याचं परिस्थिती सगळं समजावून देत जाईल. मी एक उदाहरण म्हणून फक्त आपल्यासमोर मागे बोललो होतो की मी कधीतरी घेत होतो वृक्षाचं ध्यान. मला अनेकदा झाडाच्या ध्यानाचा उपयोग झाला, ज्याचा उपयोग झाला ते सांगतो. ज्याचं आपल्याला उपयोग होईल ते आपण करून घ्यावं असं माझं मत. झाड आहे, पान आहे, फूल आहे, काहीही कशाचंही ध्यान करायला
आणि हे बरं का, मी हे सांगतो ना, हे माऊलींसारखी परिस्थिती आहे खरं सांगायचं जर, किंवा महाराजांसारखं म्हणणं आहे तसं आहे. हे संतांचं आहे. काही संतांच्या ह्याच्यामध्ये कधीही पैसा पाणी वगैरे काही विषय नाही. रे पावती फळा 5,000 रुपये घालून ध्यानाला प्रवेश घ्या, 1,000 रुपये घालान, मग तिथं ते 2 द्राक्ष खात बसायचं. आणि घरी खावं की त्याच्यापेक्षा जास्ती, त्या पैशात जास्ती येतील. म्हणजे असली काहीतरी काय करायचं, काय करायचं ते. पण हे कशाला असं, हे इतकं सोपं आहे. बाहेर गेल्यावर फुकट झाड बघायला मिळते. झाडाकडे बघितलं गेलं की द्या पावते. असं काही झाडाचं काही आहे का माणसं? वृक्ष किती परमेश्वराचं सहज सोपं स्वस्त किती आहे. आपल्याला बघण्याची दृष्टी असेल तर आपण बघावं. आणि त्याच्यासाठी मग हे जे काही उद्योग त्याच्यातलं लक्षात येतं. ती पिरॅमिड काय उभं करतील सांगतो. आपल्याला नवीन नवीन वस्तू आहेत सगळ्या. पिरॅमिड ही एक शास्त्र आहे. मला त्याची कल्पना आहे. ते फार इजिप्तमध्ये वगैरे आपल्याला माहिती असेल की त्याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्याच्या येणाऱ्या त्या लहरी किंवा त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या हे सगळं ठीक आहे. पण आपण घरात उभा एक पिरॅमिड उभा करा, त्याच्याखाली बघू. घरात एवढं फिरतोय, जगात एवढं बसतोय, काय झालं नाही त्याच्यात बसून आणखीन काय होणार. आपल्याला कळावं नक्की काय करायचं आपल्याला. ते करायचं असेल तर कशाखाली बसण्याची वगैरे काय गरज नाही. समोर इथं दिसतंय, आपल्याला बघावं. झाड कसं वागते बघावं, आपण कसे वागतो बघावं, ठरवावं की लगेच परमेश्वराचा मार्ग आपल्याला कळेल. त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. कुठं काय जायची गरज. त्याच्यासाठी माणसाला पिरॅमिड नको. कुठं काय इंग्लंडला जाऊन कुठं आणि अमेरिकेत जाऊन काय फ्रान्सला जाऊन वगैरे काय मिळत नाही. ऐफेल टॉवर नाही, ऐफेल टॉवर. पण ऐफेल टॉवर तिथे जाऊन काय होणार नाही. टॉवरवरून काय करणार. कोणीतरी बांधून ठेवला, कोणीतरी सांभाळला, बघायला मिळाला. पुढं मी आहे तसंच आहे की परदेशात एखादा माणूस जाऊन आला तो जर चांगला होत असता तर सगळ्यांना तिकीट काढून परदेशाला सरकारने सुद्धा पाठवलं असतं. गव्हर्नमेंट स्कीम खाली पाठवले असते. हे सगळे तिथे गेले की चांगले होतात. हे तिकीट जाऊ देवा. कारण गव्हर्नमेंटला हे सगळं चांगलं चालवायचं असेल तर चांगली माणसं पाहिजेत, हो की नाही. चांगली माणसं जर अशा ठिकाणी जाऊन जर कुठे होत असती तर सगळ्यांना ती पाठवून ह्या सगळ्या योजनांवरचा खर्च वगैरे किती वाचलं असतं सगळ्या गोष्टीवर. आज मला सांगा की भारतात आपल्या भारताचे जे काही ब्लॅक इकॉनॉमी आहे ती कशाने निर्माण झाली. माणसं चुकीची वागायला म्हणून निर्माण झाली. ठीक आहे, माणसं आता बरोबर करायचे. मग ती काय करायची, तिथं पाठवायची आणि इकडे आणायची. गेले की ती बरोबर होतात. मग त्याच्यानंतर पैसा किती वाचेल मला सांगा. सगळ्या पंचवार्षिक योजना 1-2-3 पार पडतील. त्यांनी मागे स्ट्रॅटेजिक दिलं होतं. अख्खी पंचवार्षिक योजना सगळी तुमची सांभाळू शकेल एवढा पैसा त्याच्यात आहे. म्हणजे काय करावं. मग आता हा कशामुळे गेला. माणसांच्यामुळे गेला. माणसं कशामुळे गेली. त्यांना ध्यान नीट कळलं नाही. परमेश्वर काय कळलं नाही. शाश्वत काय कळलं नाही. सत्य कळलं नाही. मार्ग लोभ संचय ह्याच्या मर्यादा कळल्या नाहीत. म्हणून हे झालं ना. पाठवा त्या ठिकाणी आणा. त्याचा खर्च कमी पडेल नक्की. ह्यात जर हे 2 पंचवार्षिक योजना असतील तर 1 वर्षवार्षिक योजनेचा खर्च ह्याच्यावर झाला तरी सुद्धा चालेल. इतकं सोपं आहे. पण इतकं सोपं ते नाही आहे. हे बसल्या जागीच सोपं आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांनी करायचं ठरवलं त्यांना शक्य आहे, त्यांनी करावं. ते अशा तऱ्हेनं ह्याच्यात जाऊन परदेशात जाऊन त्याच्यात जाऊन काय होणार नाही. इतका व्यापही नको, खर्चही नको. सरळ आपण अगदी सोपेपणाने परमेश्वराचं जे ध्यानाचे मार्ग आहेत खऱ्या अर्थाने ते अत्यंत सोपे असतात असं लक्षात ठेवा. ते सहज असतात, ते फुकट असतात. ते खरं सांगायचं ना तर अगदी म्हणजे आपण आता काय मनुष्य स्वभाव असा आहे ते मला परत त्याची आठवण आहे. मनुष्य स्वभाव असा आहे की मनुष्य ते ह्याच्यात गणेशोत्सव आले मी देखावे करतात. माणसं गणपती बघायला जात नाहीत आपल्याला माहीतच आहे. तर ते जे काय देखावे बघायला जातात तर तिथे तिकीट फाडून आज जाऊन उभा केलेला देखावा बघून येतात. एवढा फुकट मांडलेला देखावा कोण बघायला तयार नाही. मग ती वृक्ष म्हटलं की एकदम क्षणभर आठवण येते. ते देखाव्यांची आठवण येते. माणसं त्याच्यात बघून येतात आणि परत सांगतात हेच आम्ही तिकडं गेलो होतो ना त्यावेळेला त्या गावात लावला होता तोच सेट इथं आणलेलं दिसतोय. हे नंतर कळतं अर्थात तिकीट फाडल्यानंतर. तर असलं परमेश्वराचं काम नाही. कुठेही जा परमेश्वराने उघड्या मनाने मांडून ठेवले आपल्या निसर्गाच्या सृष्टीच्या संदेशामध्ये आहे तसं. तर ह्याच्यातून काय होतं वृक्षाच्या ध्यानानंतर काय होतं त्याच्यातलं काही आपण मुद्दे बघू. एक बघा की वृक्षाकडे आपण केव्हाही बघितलं असलं तर त्याच्यामध्ये ह्या सर्व हालचाली दिसतात. तो एकदम तटस्थ असतो. ध्यानस्थ माणसाला बसणं जेवढं ध्यानस्थ शक्य नाही तेवढा वृक्ष तटस्थ असतो. आपण जर पाहिलं असेल आपल्या लक्षात येईल की काय ध्यान लागल्यासारखी झाडं उभी असतात आणि ती उभे राहून ध्यान करत असतात. हे लक्षात ठेवा. एकदा त्यात खोलात जायला लागलं की लक्षात येतं. आपल्याला उभं जर कोणी केलं आधी मुळात शिक्षा म्हणून शाळेत वगैरे उभं करतात तीच आपल्याला माहिती असते. पण एरवी जर समजा उभं केलं तर माणसाचं ध्यान त्या कळीचंच होईल पायाला लागलेल्या. त्यांचं काय नाही. त्यांचं तसंच्या तसं ध्यान उभं राहून सुरू तासन तास. अनेकदा समजा ह्या वारा पडलाय काय झालंय किंवा त्यांची तशी स्थिती आहे तर ती वृक्ष तसेच्या तसे शांतपणे उभे असतात. समजा काय एक शांतपणा शिकायचा असेल तटस्थपणा शिकायचा असेल परिस्थितीत अविचलता शिकायची असेल तर एक वृक्षाचं ध्यान उपयोगी पडेल.
आपलं फक्त त्याच्याकडे ध्यान म्हणून लक्ष पाहिजे. त्या ध्यानात हे सगळं येतं. तर असं समजा पाहिलं, वारा येतो, ते ज्या प्रमाणात वारा येईल त्या प्रमाणात हालतं, ज्या प्रमाणात संकट आहे त्या प्रमाणात प्रेत, ज्या प्रमाणात काही परिस्थिती आली त्या प्रमाणात उगाच परिस्थिती एवढीशी आणि हालचाल एवढीशी. आपण बघा प्रपंचात किती माणसांचं असं चालू असतं, संकट एवढंसं, त्यांची गडबड एवढीशी. महाराज म्हणाले शेवटी की आपल्या भीतीनं संकट वाढतं, तेवढी तरी वाटू देऊ नये. संकट येतं, संकट कशाला म्हणायचं, मला गैरसोय झाली म्हणजे संकट म्हणायचं, दुसरं काय असायचं. संकट काय आणखीन काय वेगळी असतात, पण थोडी मला गैरसोय होती, नुकसान होतं म्हणून त्याला आपण संकट समजतो. ते संकट त्यांच्याकडे पण पावसाचं संकट आहे, बरोबर. आपल्याला पाऊस पडला, तिथे पाऊस पडला नाही का, पडला. माझ्या घरावर जो पाऊस पडला तोच झाडावर पडला, पण झाडाचं ते पाऊस झाला, पाणी पळून गेलं, निघून गेलं, ते आहे तसे आहेत. पुन्हा ऊन पडलं, परत वाढले, परत पाऊस आला, झेलायला तयार आहे. मला सांगा असंच ऊन पाऊस झेलत असावं की प्रपंचामध्ये, आणखीन काय असायचं. ध्यानात बरोबर आपला आरसा असतो, तो दिसतो त्याच्यात आपल्याला स्वतःला. तर तसं बघावं. त्यांना अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी नाहीत. वादळ आहेत, त्यांना पण वादळ आहे. वादळ आहे म्हणून झाड अक्षरशः दळवट असतो वादळाने, पण पुन्हा होतं तसं स्थिर होतं. एखाद्या झाडावर कधीतरी उन्मळून पडायची वेळ येते, नाही असं नाही, पण कधीतरी 1000, 10,000 एखाद्या एरवी नाही वेळेत सहसा. हे आपलं मूळ पकडून असतं. छोटी छोटी झाडं ही सुद्धा मूळ पकडून असतात, म्हणजे ती सुद्धा त्या वादळाला दाद देऊ शकतात. पण सामान्य मनुष्य एवढ्याशा गोष्टीनं पिळवटा लागतो, बरोबरच्या सगळ्यांना परत हलवतो. ते कोणाला काय हलवत वगैरे नाही. काय असेल ते वादळ असेल तेवढं ते स्वतः त्यांना जेवढं सोसेल त्याप्रमाणे ती हालचाली होतात आणि ती विषय सोडून देतात. एक वृक्षाकडे बघितलं की, आणि प्रमाणाने आपण प्रपंच बघावा, आपण बघावं, स्वतःकडे बघावं, तर हे याच्यातनं लक्षात येऊ शकेल. आता अनेकदा असं होतं, झाड हे छोटंसं आहे, आपल्या डोळ्यादेखत झाड मोठं झालेलं असतं, डोळ्यादेखत झाड परिपक्व होतं, सगळं नैसर्गिकरित्या झाडाची वाढ सुरू असते. तर खरं सांगायचं तर असं खरं सरळ तसं जावं. आपलेच अडचणीत, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी हे करायचं ठरवलं आहे, मी ते करायचं ठरवलं आहे, आपलं चाललं आहे. परमेश्वरानं काहीतरी ठरवलेलं करायचं, सरळ सामोरं जावं. उद्याचं उद्या समोर येतं, परवाचं परवा समोर येतच आहे ते, त्याला सामोरं जावं. ते रोजच्या गोष्टीला सामोरे जातात सरळपणे. जसं वयाने मनुष्य आपोआप मोठा होत जातो तसे ते परिस्थितीला ते सामोरे जात असतात. उद्या ऊन, परवा पाऊस, परवा काय, कोणी आला, परवा नाही कोणी आला, तसं आहे तसं त्यांचं स्थिती तशीच टिकून आहे. सांगा अशी स्थिती माणसाला आली तर किती शांत राहील मनुष्य. माणसं आली उत्तमच आहे. आता त्यांच्याकडे कोणी इथे बाजू इतकी झाडं आहेत, कोणी जाऊन बसत असेल, कोणी बघत असेल, कोणी न बघता जात असेल, त्यांना काही नाही त्यांच्या दृष्टीनं, त्यांचं कसं शांत आहे. तसं आपल्याला चालेल का मला सांगा प्रपंचामध्ये. कोणी लक्ष दिलं नाही दिलं वगैरे, कोणी आला गेला, भेटला नाही, बोलला नाही, चालेल. वृक्षाचं ध्यान आपल्या मनाचा आरसा दाखवेल आपल्याला काय आहे ते आणि काय करायला हवं, काय होऊ शकतं, परमेश्वराची निर्मिती काय करते, तर ते आपण बघावं. तर असं होतं. अनेकदा पानगळे होतात. आता आपल्याला पुढे हा सीझन आलाच होता, जानेवारी झाली, फेब्रुवारी आला, पानगळ होती. जे झाड डवरलेलं असतं अक्षरशः, त्या अक्षरशः काड्या शिल्लक राहतात त्याच्यावर. पण आपण जर शांतपणे पाहिलं तिथे काहीही त्याबद्दल हालचाल नाही. ती पान गळत असतं, एक एक पान गळतं, दोन तुठं गळतं, तिसरं गळतं, हे काड्या शिल्लक राहतात, काय नाही, ते तसंच राहतं. आणि पुन्हा पावसाळा आला, परत पुन्हा फूट येते, परत पुन्हा झाड तसं पानाने भरून जातं. मग काय खरं सांगायचं तर परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेने पानगळ होती कधीतरी की झाडाला कुठे काय झालं, मला कुठं काय होणार आहे, काय नाही होणार. परत त्याला ते पालवी येणार, परत ते येणार. म्हणजे जिथे खोडाला पालवी पुठेल त्यांनी लिहिले उपनिषदामध्ये, तिथे याचं काय होणार त्याप्रमाणे ते परत त्याला यायला. आपल्याला ते पानगळ होणार पुढं. आता सीझन आला म्हटलं की आधीपासूनच काळजी लागेल. थंडी किती पडेल, हा ती पडाई ती पडू दे, की पडल्यानंतर तुम्हाला एकाच्या जागी 2 स्वेटर, आपलं काय म्हणणं नाही, पण ती पडू दे तरी, तो पाऊस पडू दे तरी. आता पुढं ऊन येणार, मग सगळं तापणार, मग आपल्याला काही गरज नाही. ते बघा तिकडे एकदा, म्हणजे लक्षात येईल की ते आलं की त्यानुसार राहील. काही ना अनेकदा ही झाडं बघितली तर आपल्याला बघितलं असेल की त्याच्यामध्ये प्रचंड शाकार असतो, म्हणजे मोठा, म्हणजे मोठ्या प्रमाणात. कुठे वटवृक्ष आहेत, पिंपळाची झाडं आहेत, झाडात की त्या अर्थाने आहे का, किती प्रकार आहेत. एवढ्याशा त्या झाडापासून, म्हणजे जे आपल्याला जाताना हाताला लागू शकेल एवढ्याशा झाडापासून, इथे आपला हात पोचणं याविषयी शक्य नाही, एवढ्या उंचीपर्यंत झाड आहेत. एवढा विस्तार असलेली झाड आहेत, ज्याच्या खाली 100 माणसं बसतील एवढी सुद्धा झाडं आहेत. आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी अशी झाडं आहेत, विस्तीर्ण वृक्ष. म्हणजे त्यात अशा तऱ्हेनं विस्ताराने आहेत, सूक्ष्मतेने आहेत, उंचीनं आहेत, सगळं तिथलं आहे. आपल्यामध्ये असं आपल्याला चालतं का, हा विचार करावा. ते मोठे, ते लहान, ते अमके, यांच्या आधाराने एवढी माणसं, यांच्या आधाराने मला कोण नाही, त्याला कोण नाही, काही नाही. त्याला कोण आहे, त्याला कोण नाही. ते फार मोठं आहे तरी त्याला कोण नाही.
कोणी खाली येऊन बसलं आनंद आहे, नाही बसलं एवढं मी बनले कोणा आलंच नाही, अरे कसं ते काय ते करतात की काय करायचं ते त्यांना, बरोबर आहे की नाही माझं काय. त्याच्याकडे बघितलं की लक्षात येतं अरे त्यांना जे त्यांच्या एवढा मोठा शाकार असतो, 100 माणसं त्याच्या खाली विस्ताराला त्या सावलीला बसू शकतात, बरोबर आहे. 100 माणसं म्हटली म्हणून तक्रार, कोण आलं नाही म्हणूनही काही तक्रार नाही. त्याचं काम शाकार सांभाळायचं आहे ते करतं आहे, त्याचं रोज काय अन्नपाणी त्याला पुरवायचं ते पुरवते, म्हणून तर ते टिकतं आहे ना. तर तसं हे इतकं सहज काम आहे. तेव्हा प्रचंड शाकार आहेत, सावली आहेत. मला सांगा की माणसाला त्याच्याकडनं पण शिकता यावं की आहे सावली देण्याचं काही सामर्थ्य आपल्याकडे, पण असावं ना काहीतरी, कोणाला तरी सावली द्यावी, आपल्या परीनं प्रयत्न करावा, शक्य असेल तर होईल. ते सुद्धा आपलं काही इच्छा म्हणून नव्हे. आपण पाहिलं की वृक्षसुद्धा, एक छोटासा वृक्षसुद्धा सावली देतो, आपण बघितलं असेल. अगदी छोटासा वृक्ष असला तरीसुद्धा एखादा मनुष्य त्याच्या सावलीला उभा राहू शकतो. वेळेला एक माणसाला सावली देण्याची क्षमता असते. असे पण वृक्ष आहेत, एकच माणसाला सावली देऊ शकतील आणि 100 माणसांना सावली देऊ शकतील असेही वृक्ष आहेत. त्याची त्याच्याबद्दल म्हणणं नाही, याचं ह्याच्याबद्दल म्हणणं नाही, ते त्याला सावली देतोय, ते ह्यानं सावली देतोय. हे इतकं खरं तटस्थ ते आपण वृक्षाकडे बघत गेलं की दिसेल. अनेकांना फुलं आहेत, अनेकांना नाही, त्यांची तक्रार. फुलं देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे किंवा ज्या अर्थाने ती फुलं येतात, वेगवेगळ्या प्रकारची येतात, त्यामध्ये सुद्धा पुन्हा हे लाल झालं, हिरवं झालं, पिवळं झालं, काय त्याच्यावर पिवळं येतं ते पिवळं येतं, ते लाल येतं लाल येतं, पिवळं काय निळं येतं निळं येतं. असे हे सगळे भेदाभेद आपल्यामध्ये, तिथे आपल्याला फक्त ते दिसतात, ते भेद नसून विविधता एवढं लक्षात येतं तरी खूप आहे. हे भेद नाही आहेत, विविधता आहे. त्यामुळे ती विविधता निसर्गामध्ये ती इतक्या प्रकाराने तो विविधता व्यक्त करतो आहे. तर आपण जर असं झाडापेडांकडे बघितलं तर माणसांकडे बघितल्यावर आपल्याला काही फार त्रास होणार नाही. अरे विविधता आहे, हे लाल आहे, हे हिरवं आहे, पिवळं आहे, अमुक आहे, तमुक आहे. झाडात असतं बघितलं असेल आपण की अत्यंत मऊ स्पर्श असलेली सुद्धा झाड आहे आणि अत्यंत बाबळीसारखी काटे असलेली पण झाड आहेत. मला सांगा असंही असू शकतं ना माणसाकडे, असू शकतं. एखाद्याकडे बघितलं की त्रास आहे, त्याला त्रास आहे असं आपल्यालाच वाटतं बघितलं की, आणि एखाद्याकडे बघितलं की वा वा बरं आहे, छान छान, म्हणजे आपल्या मनात जरी काही दुर्भाव असेल तर निघून जाईल. इतकं माणसाला त्याला बघितलं की बरं वाटतं. हे आपल्या म्हणजे ध्यान म्हणजे आपल्याला भाऊसाहेबांचं माहिती आहे की नाही, भाऊसाहेब मंडळी त्या ह्याला बसायच्या निरूपणाला, नंतर मग चर्चा झाली, निरूपणातच काय सांगितलं वगैरे. त्या भाऊसाहेबांच्या पत्नी म्हणाल्या, भाऊसाहेबांनी त्यांची आज महाराजांनी हे सांगितलं ते सांगितलं. ते म्हटलं ते काय सांगितलं ते मला काय कळच नाही. म्हटलं मग तू ऐकलंच काय कळ, तू बसली होतीस निरूपणाला, तू ऐकलंच काय. ती म्हटली ते सांगत होते, ते इतके तल्लीन सांगत होते की मी त्यांच्याकडे जे बघत बसले ते त्यात मला जे काय कळायचं ते कळलं, मला काही नाही कळलं ते काय सांगत होते ते. तर हे सगळं भाऊसाहेबांनी त्यांनी मिळून महाराजांना सांगितलं. तर महाराज म्हणले हे बरोबरच आहे, म्हणले ह्यांना जे काय मिळायचं ते मिळालेलं आहे. कारण त्या ज्या तल्लीनतेमध्ये होत्या ती तल्लीनता यावी म्हणून मी प्रवचन करीत होतो. तर प्रवचनात लोक इंटरेस्ट होते, ते तल्लीनतेत नाहीत, त्यांना तल्लीनता मिळाली. ते म्हणले हे ध्यान आहे, ते त्यांना ध्यान साधलं, ते ध्यान साधतं अशा पद्धतीनं सुद्धा, ते अमुक पद्धतीनं होतं असं नाही आहे, आपल्याला बघायची दृष्टी नसते, म्हणून त्यांना ते त्यामुळं साधलं आणि तेवढ्यावरच त्यांचं काम झालं. ते म्हणले काय, आणि महाराज त्याच्यावर बोलले ते फार मार्मिक आहे. आपल्या लक्षात असेल की महाराज म्हणले निरूपण करायचं आहे, बरोबर आहे, त्यांना पाहण्यानेच काम झालं, पण निरूपण म्हणले कशासाठी करायचं, विकल्पाने भरलेल्यांसाठीच असतं ते म्हणले. त्यामुळं ते ज्याच्यात मनात विकल्पच नाही आहे तर त्याला त्यांच्या दर्शनाला सुद्धा बघा की उभं राहा त्यांच्यासमोर, कोणाच्याही समोर, आणि बघा किती आनंद आहे. त्यांचं आयुष्यासमोर उभं राहिलं तरी वाटतं काय आपल्या आयुष्य काहीच नाही, ह्याने काय सुचलं, काय आपण काहीच नाही सुचलं, असं एकदम क्षणभर विचार येऊन जाईल. तसं हे सगळं ध्यानाचं आहे. हे फुलं फळांचं आता सांगितलं तसं, जे हिरवं आहे, फुलं आहे, तांबडं आहे, पिवळं आहे, कशाला आपण तुलना करावी, ते काळं आहे, निळं आहे, गोरं आहे, काय जे असेल ते माणसाचं सुद्धा बघा की त्याच्यावर किती वेळ जातो माणसाचा. हे काळं गोरं चांगलं वाईटन हे नमगन तमक, त्यांचं काय तसं आहे का. प्रत्येक झाडाचं तितकंच उपयुक्तता आहे, तितकीच त्याचं महत्त्व आहे, तितकंच त्याला या सृष्टीमध्ये स्थान आहे. तसं सगळ्यांना खरंच स्थान आहे, पण ध्यानाची आतून बरोबर जाणीव पाहिजे की काय आहे. मग ठीक आहे, फरक तर कोणालाही कळतो. लाल निळा पिवळ्यातला फरक कळत नाही झाला, आता उद्या मला रंगभेद कळत नाही असा अर्थ होईल, दृष्टीचा दोष होईल तो. पण तसं दोष नाही हा, ते कळतं, पण कळलं तरी त्यामुळं त्याबद्दल काही होत नाही, प्रतिक्रिया होत नाही, सुखदुःखाचा विषय होत नाही तो. हा विविधतेचा भगवंताच्या, म्हणून ज्ञानेश्वर महाराज एवढे वेदांतीने एवढे सगळं असून, इतके भेद सगळे दिसत असून हे म्हणले हा सगळा परमेश्वराचा विलास आहे, बस बाकी काही नाही. त्याला असं वाटलं की असे प्रकार करून बघावे, त्यांनी केले, त्यापेक्षा काही नाही. आणि मनुष्य, मला सांगा, मनुष्य देवाचा अंश आहेच, म्हणूनच तो एवढे पदार्थाचे प्रकार करतो ना.
नाही तर काय करायचं आहे मला सांगा, एक सगळं पोळी खावी मोकळं हो गव्हाची, पण 10 प्रकार करेल त्याचे. तसंच परमेश्वर प्रकार करतो आहे. एवढं जर समजलं तर माणसांच्याबद्दल काही तक्रार किंवा कमी जास्त राहायचं काय कारण नाही. त्यांनी केलेले प्रकार आहेत माणसांनी ते. एवढं लक्षात घेतलं तर सुखदुःखाचे विषय कमी होतात. हे एका झाडाच्या ध्यानाने होतं. सांगितलं ना तसं फळ आहे, काही ना फळं येतात, काही ना येत नाही, काही ना फुलं येतात, काही ना फुलं येत नाही, काही ना काहीच येत नाही, नुसतीच पानं वाढलेली असतात, नुसतेच केवढे तरी शाखार असतात, असंही असतं. पण ह्याच्याबद्दल तिकडं काय तक्रार नाही, काही म्हणणं नाही. आणि काही निर्फळ म्हणजे फळाचा विषयच नाही त्याला काही, असं पण असतं. तरी काही फरक पडत नाही त्याला. झाड ते त्यासाठीच आहे, ते नुसतं सावली देणारं झाड आहे, ते सावली देईल. तर तिथं हे इतर काही गोष्टी नाहीत. काटे आहेत, बाबळी आहेत. मला सांगा, त्यांच्या आता बाबळीच आहे, ह्याला काटे नाही आले तर बाबळच कशाला म्हणायचे, काटे येणार. तर तसं कदाचित असेल माणसामध्ये सुद्धा, असे खूप प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एखाद्याचं सुख देण्याचं सामर्थ्य असतं, एखाद्याला दुःख देण्याची वाटायला येतं त्याच्यात. तर त्याच्या वाट्यात ते कदाचित त्याचं पूर्वीचं असेल, असू देत, त्याच्याकडनं तेच व्हायचं आहे म्हणायचं. त्यानं प्रयत्न करावा, पण तो त्यांनी करावा, आपण कशाला त्रास करून घ्यावा. हा सृष्टीतली विविधता आहे, विविधता राहू देत. कारण तिथली बाबळ निघून जाईल आणि तिथे पुन्हा एखादं उत्तम छान फुलाचं झाड येईल. काय सांगता येते सृष्टीमध्ये भगवंत काय करेल. तसंच माणसांचं पण असू शकेल. तेव्हा हे असतं. अनेक बघितलं असतील आपण, काही रोपांचं आपण ध्यान केलं, झाडाचं ध्यान केलं तर लक्षात येतं की काही काही झाडांना अक्षरशः म्हणजे छोट्या छोट्या झाडांना असतं किंवा मोठ्यानं सुद्धा असतं, अत्यंत कमी आयुष्य असलेली आहेत. आणि काही खूप म्हणजे 2-2 दिवसाची काय 2 महिन्याची आयुष्य असलेली पण झाडं रोपं उगवतात आणि 200 वर्ष असलेले वृक्षसुद्धा आहेत. याबद्दल काय म्हणावं का त्यांना, की आपण काही गरजच नाही म्हणायची. भगवंताची लीला आहे ही ते तसं 200 वर्ष असावं आणि हे काय 20 वर्ष असावं. तसं माणसाच्या आयुष्याचं सुद्धा याच्यापेक्षा फार वेगळं नाही. कदाचित असं आयुष्य असतं, कदाचित तसं असतं, कदाचित तसंही असतं. या सगळ्यामध्ये ते सगळं एकदा झाडाकडे बघायला लागल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्याच्यावर एक साधंसं जे पान होतं, त्याचाही विषय दबना म्हणून नंतर सांगायचं, त्याच्याविषयी सांगतो. तर आपण झाडाकडे बघतो तर त्याच्यामध्ये खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. आपण जर पाहत राहिलं म्हणून काय होतं ना, माणसाला ते ध्यान म्हणजे ते डोळे मिटून बसतात आणि म्हणतात माझ्यासमोर महाराज यायला पाहिजे. आता महाराज सोडून सगळं त्याच्या डोळ्यासमोर होतं. तर हे असलं ध्यान करून काय, एवढे महाराज ह्या रूपाने वृक्षाच्या उभे आहेत असं समजावं, पाणी घालावं, वाटलं तर नमस्कार करावा, महाराज असं म्हणावं आणि ध्यान करायला सुरुवात करावी. किती गोष्टी आपल्याला आयुष्याच्या त्याच्यात दिसतील. एका झाडामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी दिसतील. सरोवरात किती दिसतील, नदीत किती दिसतील, वाहणाऱ्या त्या नदीमध्ये किती दिसतील, डोंगरामध्ये किती दिसतील, किती ठिकाणी किती दिसेल. आपल्याला सगळ्या भगवंताची रचना कळेल, त्यांना काय करावं आपण हे अपेक्षित आहे ते पण कळेल. हे सगळं होतं. आपण दुसऱ्या बाजूने पण झाडाचा विचार करावा क्षणभर, की झाडाला म्हणलं तर मुळांचे पाय आहेत, म्हटलं तर फांद्याचे हात आहेत. आपण क्षणभर विचार करून बघा की मुळांचे पाय आहेत, फांद्यांचे हात आहेत, शेंड्याचं मस्तक आहे, सगळं आहे. पण ह्याच्यातलं मला सांगा, मुळांचे पाय आहेत, आपल्यालाही पाय आहेत, बरोबर आहे. मनुष्याला थंडी वाजायला मनुष्य पाय जवळ घेऊन जाऊ, झाडाला येतं नाहीत, पाय जमीन येत आहेत त्याचे, त्याला जवळ नाही घेत आहेत. साधा पाय आहे त्याचा पण त्याला जवळ नाही घेत आहेत. त्याचा हात आहे त्याला जवळ नाही घेत आहेत, पुढे नाही करतायत, हे नाही शक्य. त्याला हात नाही जोडतायत, काही नाही करू शकत. म्हणजे त्याच्यावरच्या त्याच्या पद्धतीनं निसर्गाच्या ज्या मर्यादा आहेत त्या सांभाळून ते तसंच्या तसंच तटस्थ आणि आनंदात आहे. मी कशावर नाही म्हटलं की काही वेळेला माणसाला आजारपण येतो. आजारपण आलं की त्याला वाटतं माझे पाय, माझे हात, माझे हे मला हे जमत नाही, हे जमत नाही, ते जमत नाही. त्यांना काय जमते बघा, त्यांची काही तक्रार आहे का? झाडं रडायला गेले, असलं काय होत नाही. खरं शांत असतात सगळे. हे हात पायाची परिस्थिती आहे सगळी अशी आहे खरं सांगायचं तर. आणि तसं विचार केला तर आपल्याला किती स्वाधीन ठेवले. मनुष्य उठून इथे आला, त्याला काहीतरी वाहन असेल, त्याला चालण्याची शक्ती आहे, पाय आहेत, ते फिरू शकतात म्हणून आपण आलो ना, म्हणून आपण भेटलो ना. मला सांगायचं एखाद्या झाडाला पण निरोपणाला ऐकायला आलं असं काय आहे का? शक्यता नाही त्याला. काही ते सूक्ष्मात जे पोचत असेल ते पोचत असेल, पण त्याला सुद्धा असं वाटलं की बुवा आपण काही त्यालासुद्धा ऐकावे, तर उठून यावं. शक्य आहे. म्हणजे पाय आहेत, मुळाचे पाय आहेत, पण चालण्याचे पाय नाहीत. पाय नाही तसं नाही, या अर्थाने पाय आहेत, ह्याचे फांद्याचे हात आहेत, पण त्यांनी मला ग्रंथ उचलून वाचता येतो, त्यांना नाही वाचता येत. मग आपण वाचावा का नाही वाचावा आता आपणच ठरवावं. त्यांना ज्ञानेश्वरी उडायची सोय नाही, आपल्यावर सोय आहे. आपल्याला विठोबा देवळात जायची सोय आहे, रामायण देवळात जायची सोय आहे, काय दत्ताला जायची सोय आहे. त्याला सोय नाही, ते इथंच राहणार. दत्ताला यायचं असलं तर इथे येईल, रामाला यायचं तर इथे येईल. त्याबद्दल त्याची काही तक्रार नाही. राम येऊन भेटून गेला तरी चालेल. तसं आहे. म्हणजे जीवनात सुद्धा ह्या दुसऱ्या बाजू आहेत. पण ह्या विशेषतः आजारपणात आपल्याला वृक्षाचं ध्यान खूप उपयोगी पडेल. अरे ह्याला वागता येत नाही, ह्याला कुठे जाता येत नाही, मग त्याच्यापेक्षा मला वेगळं काय, माझी वेगळी स्थिती काय आहे, हीच स्थिती आहे. उलटं मला मुळीवर ठेवलं होतं कदाचित,
म्हातारपणी माणसांना हे जास्त करून प्रश्न येतात ना, मग तसं त्यांना ठेवलं होतं. मला आत्ता असं ठेवलं आहे, अरे त्याला तर आयुष्यभर तसं ठेवलं आहे, तरी त्याची काही तक्रार नाही, त्याचं काय म्हणणं नाही. मी इतकी वर्ष त्याचं ध्यान केलं असेल तर मला काहीच अडचण नाही, ते तर आयुष्यभर उभं आहे तसं. मी तर काय 5 वर्ष फिरलो, काय 10 वर्ष फिरलो, कोणाला असं ॲक्सिडेंट होतात, काही अपघात होतात किंवा आजार होतात, अशाने माणसाला अरे बघा झाडाकडे बस, ते इतकं व्हायब्रंट आहे, इतकं असून पुन्हा ते काय ते वारा ऊन पाऊस जसं येईल तसा प्रतिसाद ते देते. मला आहे त्या जागी सुद्धा तसं प्रतिसाद देता येणं, त्याप्रमाणे राहणं, तितकंच समोर राहणं, हे सगळं शक्य आहे. हे त्याच्या एकदा आकाराकडे बघितलं की लक्षात येतं. नंतर सांगा की हे इकडे तिकडे ह्या झाडाचं एक साधंच आहे, म्हणजे एक नमुना म्हणून आपल्याला सांगतो. एक झाडावर पान वगैरे, मी पान घेऊन आलो बरोबर, तर पान उगवतं. इतके झाडं आहेत बाहेर. आता इथे आपल्या पाण्यात किती पान असतं हे आपण पानाचं कधी ध्यान केलं की मला माहिती नाही. थोडंसं मला असल्या गोष्टींची आवड आहे. काय पहिल्यापासून बाहेर ह्याच्यात वावराची सवय झाली, त्याची आवड लागली म्हणून सांगतो. हे एक पान आहे. काय ह्याच्यात खरं सांगायचं तर ध्यान करण्यासारखे या पानामध्ये काही आहे का, पण ह्याच्या रचनेचा कधी आपण विचार केला असेल की मला माहीत नाही. आपण ज्यांनी केला असेल ते थोर आहेत, मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण जर केला नसेल तर इथं बघा की परमेश्वराचा एक ठेका आहे, परमेश्वराची एक रचनेची पद्धत आहे. परमेश्वराच्या रचनेमध्ये सहजता असते. आपण असहजपणे स्वतःच्या वाढी करतो. परमेश्वराने आपल्या शरीराची वाढ केली. मला सांगा, एक लहान मूल समोर ठेवलं तर लहान मुलाची जशी लहानपणी ज्या प्रमाणात नाक कान डोळे पाय हात ज्या प्रमाणात आहेत त्याच प्रमाणात 5 वर्षांनी, त्याच प्रमाणात 10 वर्षांनी, त्याच प्रमाणात 20. एक वाढीचं वय असतं. त्या वय प्रमाणात तेवढं त्या प्रमाणात वाढणार. एकच नाक वाढलं, एकच कान वाढलं असं होत नाही. 5 वर्ष झाली म्हणून एक कान केवढा तरी झाला, एक नाक केवढं असं होत नाही. ते ज्या प्रमाणात डोळ्याचं नाकाशी कानाशी प्रमाण असेल, हाताशी, तसंच ते राहतं. पण आम्ही आमच्या बुद्धीनं काही वेळेला बुद्धी वाढवून ठेवतो. आपल्या वाढी कशा आहेत बघा. काही माणसं बुद्धी वाढवून ठेवतात, काही माणसं भावना वाढवून ठेवतात. काय वाढवून ठेवतील त्याच्यातलं, कल्पना वाढवून ठेवतात. निसर्ग काही करतो का यातलं? निसर्ग आपले जे काही जशी रचना आहे, झाडाची आपण रचना बघा ती सुद्धा तशीच आहे. तसं ह्या पानाचं आपण जर ध्यान केलं साधं तर आपल्या लक्षात येईल की जिथून ते फुटलेलं आहे तिथून त्याच्या क्रमाने ते जातं. त्यावेळेला ह्याचे आपण जर रचनेतले बारकावा बघितला असेल तर हे जिथे सुरू झालं हे क्रमाने आपण जर समजा अगदी शांतपणे पाहिलं तर जिथून एकातून सुरुवात होते त्यावेळेला एकाचे 2 हा प्रपंच आहे. तसा तो ह्याच्यात पण होतो. ह्याच्या रेषा 2 फुटतात. या एका मूळ रेषेला 2 रेषा फुटतात. जसा प्रपंच द्वैताचा आहे तसा हा पानाचा प्रपंचसुद्धा द्वैताचाच असतो. त्याच्यामध्ये इकडे एक रेषा जाते, इकडे एक रेषा जाते. 2 रेषा सुरू होतात पण त्या ठिकाणी त्या सम आहेत. जसा एखादा पहिला 10 वाजावा तसं त्याच्यात 10 आहे त्याच्यातला पहिला. तर ते ज्या वेळेला आवर्तन करील त्यावेळेला आपण बारीक बघितलं असेल तर ह्याचे ज्या वेळेला 6 रेषा ते ओलांडून जातं तेव्हा परत एकदा धागे दोन्ही समान असतात. पुन्हा 10 हे दादऱ्यात जातं पान बरोबर. ते असंच जात राहणार, 10 दिन नाही करत जाईल बरोबर. आणि याच्या पुढे त्याचं वैशिष्ट्य आहे की माणसाने हे शास्त्रामध्ये असं निर्माण केलं, परमेश्वरी शास्त्र असं आहे की हे 6 रेषा पुढे गेलं की 6 रेषानंतर पुन्हा 6 रेषा झाल्यानंतर परत ते समान हे दोन्ही एका पुढे आले पाहिजेत. तसं येत नाही. ते 5 गेले की समान होतं आणि समान 2 वेळा राहतं. मनुष्याची एकत्वाची सुरुवात आहे तर त्याची आठवण त्याला सोहमनी सुरुवात होते. त्याचं स्मरण त्याला जाईपर्यंत होत नाही. परत माणसाला पुन्हा एक होण्याचं स्मरण, एका पातळीवर येण्याचं स्मरण, समानतेचं स्मरण हे माणसाला त्याचं आयुष्य संपलं तरी लक्षात येत नाही. मी मोठा आहे, मी लहान आहे, मी अमुक आहे तमुक आहे, कोणी नाही, सारखंच आहेत दोन्ही. असं कधी मनुष्य प्रपंचात सुद्धा एकमेकाला म्हणायला तयार नाही. झाडामध्ये आपोआप म्हटलं जातं, पानामध्ये आपोआप म्हटलेलं असतं. आणि ते म्हणताना सुद्धा पहिल्यांदा 6 वेळा गेल्यानंतर लागतं, त्याच्यानंतर 5 वेळा गेल्यानंतर लागतं. त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर अजून 5 वेळा गेल्यानंतर खरं म्हणजे परत असं सम आलं पाहिजे त्यातलं. तर ते त्यावेळेला जेव्हा सम येतं त्यावेळेला इथं 2 येतात तर त्याच्या पुढच्या वेळेला 3 वेळा सम येतात. ह्यातली समानतेची जे ठेका आहे तो 3 वेळा असतो. म्हणजे ते एकदा सोहम म्हणून सुरुवात केली त्यांनी, मध्ये कोहम करत गेलं तर सोहम होतं परत त्याचं 2 वेळा होतं. त्याच्या पुढच्या आवर्तनाच्या वेळेला ते 2 वेळा सोहम म्हणतं. मला सांगा, ज्या मुलाला 10 वर्षाला कोहम परत म्हणता आला बरोबर आहे, 10 वर्षी त्याला सोहम म्हणता यावं, 20व्या वर्षी तरी म्हणता यावं निदान. मी म्हणतो अगदी तेवढं राहू द्या, पण 20व्या वर्षी त्याला सोहमचा परिचय आहे का काय, किंवा मी कुठून आलो, हा मी जो एक होतो तसाच मी इथं परत एक आहे. 20 वर्षांनी का होईना पण एक आहे. आता 20 वर्षानंतर त्याला 40 वर्षांनी परत एक आहे, भगवंताचा आहे, याचं भान त्याला 40 वर्ष यायसाठी परत 20 वर्ष जायचं गरज नाही. त्याचं भान त्याला 35व्या वर्षी झालं पाहिजे जर ह्या क्रमाने जायचं असेल तर.
तो आधी पडला पाहिजे ठेका त्याच्या आधी. तर ते जर पुढे गेलं तर पान मात्र ठेका तसा देतं की सम आहे, मी एकच आहे हे भान ते पहिल्यांदा 6 दिन देत असेल, म्हणजे वयाच्या समजा आपल्या 20व्या वर्षी देत असेल, तर पुढच्यानं पुन्हा एकदा आठवण व्हायला भगवंताची त्याला पुन्हा 40 वर्ष लागत नाहीत, पुन्हा 20 वर्ष लागत नाहीत घ्यायला. ते 35 वर्षांनीच घेतं अशा भाषेमध्ये बघा इथे. तर त्याच्यानंतरच्या भाषेमध्ये ते घेतं आणि त्याचं ते भान 2 वेळा टिकतं. पहिलं एकदा टिकतं, 20व्या वर्षी मी कोणाचं तरी आहे हे टिकतं, 40व्या वर्षी ते पक्कं होतं की मी दोघांनी एकाचंच आहे हे होतं. त्याच्यानंतर जर आपण तिसरा टप्पा पाहिला तर त्याच्या वेळेला 60ला त्याला खरं हे इथे भान येतं की त्यावेळेला तिन्ही रेषा समान असतात, तिन्ही रेषा त्याच्या समान आहेत. जसं अशीच्या अशी सुरुवातीला होती, जसा सोहम होता तसा तो परत सोहम झाला आणि पुढे पाहत गेला तर तो शेवटी त्यात मिसळून जातो. ते सगळे ठेके समान असतात पानाचे, एका पानाच्या ध्यानात एवढं आहे. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जसा एक चैतन्याचा धागा माणसाचा कायम असतो, ज्याचं त्याला भान नसेल कदाचित, पण ह्याच्या प्रत्येक ह्याचा जो व्यवहार आहे तो त्याचा जो मूळ धागा आहे त्याच्याशी समान ठेवूनच राहतो. फुटेल तर इथूनच, प्रेरणा मिळेल तर चैतन्यातूनच मिळेल, प्रेरणा मिळेल तर इथूनच मिळेल, हे एकच आहे. आणि ह्याच्यात बारीक बघितलं तर 6, मग 5, मग 5नंतर 2 वेळा, पुन्हा 5 गेल्यानंतर 3 वेळा, त्याच्यानंतर गेलं तर सगळं एकच आहे. पुढच्या सगळ्या रेषा एकमेकांना समान आहे पुढच्या. म्हणजे तिथे फक्त शेवटी माणसानं हे म्हणत जावं सोहम सोहम सोहम. एवढं जर केलं तर आपल्याला एखाद्या गोष्टीतून, पण माणसाला 20व्या वर्षी म्हणतात तुझं ज्ञानेश्वरी वाचायचं वय आहे की आता काय सांगणार माणसाचं काय कारण, म्हणजे माणसाला काय दिलं त्याने काय करून ठेवलं, तो विसरूनच गेला. अरे मी एकच आहे, सगळं विश्वही एकच आहे, मी त्याच्यातलाच भाग आहे, मी भगवंताचाच आहे, हे सुद्धा विसरून जातं. आणि ते आठवण द्यायला गेलं त्याला तर त्याला म्हणतील अरे हे काय, हे 60व्या वर्ष आहे, 60व्या वर्षी काय करणार, ते कधीच करून गेले. एक पान साधं करून जातं, असं जाता जाता ते ज्या रेषा टाकतं त्या वेगवेगळ्या द्वैताच्या 2 रेषा टाकतं आणि जिथं ज्या वेळेला परत येतं त्यावेळेला ते 6 वेळा आलं तर दुसऱ्या 5च वेळा येतं. 5 वेळाने एकत्र आल्यानंतर त्याच्यानंतर ते 2-2 वेळा आठवण करतं. म्हणजे साध्या भाषेमध्ये आपल्या आजच्या परिस्थितीत विचार केला क्षणभर तर मी भगवंताचा आहे म्हणून ते सोहम सोहम म्हणतात, ते त्यासाठी मी त्याचा आहे म्हणून मी जन्माला आलो. तर त्यांना 20व्या वर्षी आठवण हवी, अरे मी त्याचा आहे परत एकदा. ही आठवण देणारी काहीतरी यंत्रणा कुठेतरी जागी असली तर ती साध्या वृक्षाच्या पानाच्या ध्यानातून येईल, साध्या. आणि त्याच्यानंतर 40व्या वेळेस त्याला भान राहिली नक्कीच त्याचा आहे. एक गोष्ट 2 वेळा सांगणं, आपल्याकडे म्हणतात ना की सत्य आहे सत्य आहे, तसं आहे ते शेवटी त्रिवार सत्य आहे असं म्हणतात त्यावेळेला. ते म्हणून आपल्याकडे काही त्यातले अभंगसुद्धा आपण काही वेळी 3 वेळा म्हणतो, त्या खात्रीसाठी म्हणतो की त्या आपल्या शेवटी, आम्ही शेवटी 3 वेळा म्हणतो सगळ्यात. त्या आयुष्यात शेवटी नव्हे, ते मध्ये मध्येच सुरुवात करतं त्याची की मी तुझाच आहे तुझाच आहे, याचा समान असलेलं बा सम असणं जगाशी, याच्यासारखा परमार्थ खरं सांगायचं हा ध्यानाने कळतो की जगाशी सम असणं. मला सांगा की महाराजांच्याकडे नेहमी असं व्हायचं की ते मुलाबरोबर मुलासारखे, तरुणाबरोबर तरुणासारखे, स्त्रीबरोबर स्त्रीसारखे, पुरुषाबरोबर पुरुषासारखे, त्याच्या पद्धतीनं. तो 40 हे 40व्या वर्षाची भाषा बोलतील, ते 60चा आहे ते 60ची भाषा बोलतील, म्हातारा मनुष्य तर म्हातारा माणसाबरोबर त्याची भाषा बोलतील. हे काय आहे की ते मनानं त्या समतला जाऊ शकतात, तसे कुठल्याही पातळीवर ते येऊ शकतात. म्हणून ते तसे हे तसं आहे, त्याची भान देणार आहे. कारण त्यांना माहिती की ह्याच्यातलं परमात्मा तत्व तेच, बस संपलं, हे तत्व तेच आहे, हे त्याचं भान आहे त्यांना. त्यामुळे ते तसं इथे भान आपल्याला साध्या पानाच्या रेषात दिसेल. ते त्याचंही प्रपंच आहे, त्याची वाढ होते त्याची घट होते, म्हणजे प्रपंच नाही का तो, हा सुद्धा प्रपंचच आहे मांडलेला परमेश्वराने. पण त्याच्यात त्याची तत्व आहेत ती ध्यानाने कळणं. म्हणजे खरं म्हणजे याच्यातलं आपण जर अगदी आता सारूपाने बघितलं तर ह्यातलं सूक्ष्म कळणं ही मनुष्य जीवनाची मिराशी आहे. साध्या भाषेमध्ये सांगायचं तर ध्यानाने ती साध्य आहे की भगवंताचे विचार कळणं, भगवंताच्या मांडणीमधलं त्याची अपेक्षा कळणं, त्यानं काय करून ठेवलं हे कळणं, हे सूक्ष्म कळणं. ते सूक्ष्म कळणं ही मनुष्य जीवनाची मिराशी. आणि तिची खरी श्रीमंती काय असेल तर या ध्यानामध्ये कळते. ती ह्या वृक्षाच्या ध्यानात कळेल कुणाला, आणि पाण्याच्या ध्यानात कळेल. आपण नदीच्या ध्यानात जा, पुन्हा आपल्याला अनुभव हाच येईल, तर तिथे ते आहे, आपल्याला ते मिळावं. म्हणजे ह्यासाठी ही खरी श्रीमंती तिथं आहे. आणि बाकीची साधनंही केवळ त्याच्यासाठी आहेत. हे भगवंत कळावा याच्यासाठी जाणे. बाकीचं प्रपंच आहो ज्यानं एवढं मांडले तो काय आपला केल्याशिवाय राहणार आहे. प्रपंच तो आपलं करेलच. त्याचं महत्त्व किती, हे का तर हे सगळं एकदा एवढा व्यापक गोष्ट आपल्यासमोर आली की मग काही नाही. ह्याच्या विकासाचा आपण साधा अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल हे काय आहे. किंवा हे सूक्ष्म कळणं ही त्याच्यातली अगदी मिराशीची गोष्ट आहे. तेव्हा काय आहे हे आत्ता पाहिलं. हे कशासाठी पाहिलं की ध्यानाचा सारांश असा आहे की माणसाकडे ती शक्ती आहे, आणि जी शक्ती आहे ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पाहू शकते. पाहू काय शकते, समोर माणूस आहे, समोर झाड आहे, समोर भिंत आहे, वस्तू आहे, हे पाहू शकते. बरोबर, माणूस समोरचं दिसतं.
माणसाचं दुःख दिसण्याची काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये? ती ध्यानामध्ये आहे. ध्यानामध्ये माणसाचं दुःख कळतं, माणसाची निराशा कळते, तिची अस्वस्थता कळते. हे सगळं हे जे सूक्ष्म आहे ते कळता येतं. पण ते कधी कळतं तर माणसाला त्याच्याशी तादात्म्य झाल्यावर कळतं. ध्यान ही दुसऱ्याशी तादात्म्य होण्याची विद्या आहे आणि तिची सुरुवात आपल्याला निसर्गामध्ये करता येते. कारण तिथे गोंधळ नाही काही. दुसऱ्या माणसाची तादात्म्य होण्यात कदाचित गोंधळ असेल, तो मानसिक गोष्ट आहे, कारण ती पण मानसिक गोष्ट आहे समोरची, ही तशी नाही आहे. त्यामुळे तिथं सुरुवात करता येते. जसं आपण प्रयोगशाळेत शिकतो आणि मग अंमलात आणतो, तसं ही प्रयोगशाळा आहे निसर्गाची. त्यांनी मांडून ठेवलेल्या ठिकाणी शिकावं, ते कसं जातं आहे बघावं, झाडाची वाढ कशी होती बघावं, फांद्या कसं सांभाळतं बघावं, कसं फिरत नाही बघावं, त्याचं दुःख सुख अशा अर्थाने ते पाहत नाही हे बघावं. सगळं बघितल्यानंतर आपल्याला म्हणून तादात्म्याने एकदा वृक्षाशी तादात्म्य झालं तर माणसाशी तादात्म्य सोपं आहे. मग काय आहे ध्यान हा, आणि त्याला मार्ग ध्यानाचाच आहे. म्हणजे हा जो मार्ग आहे मी म्हटलं हा प्रत्येकाकडे आहे सुदैवाने, तर तो त्यांनी वापरावा. मग आपल्याला मूर्तीतला देव कळतो, मग दगडाची रचना कळते का तशी आहे, डोंगराची रचना कळते की का तशी आहे, सगळं नदीचं कळतं की कसं अर्पण व्हावं, ते सगळं त्याच्यातून कळतं बरोबर. तर ते कळायला हे ध्यान हा एक माणसाकडे दिलेला मार्ग आहे. त्याने तादात्म्य होता येतं. तादात्म्यानं काय होतं तर ह्या सगळ्या ध्यानाने हे सगळं सांगायचं हे आपण परमार्थिकदृष्ट्या पाहिजे. व्यवहारसुद्धा सुखाचा होतो ध्यानाने. व्यवहारात जर आपल्याला खऱ्या अर्थाने व्यवहारात सुद्धा एक काही सुखाचं किंवा आनंद देण्याची आहे क्षमता त्याच्यामध्ये, म्हणून तो आपण त्याच्या मागे आहोत म्हणजे बरोबर. त्यात सुद्धा खऱ्या अर्थाने जर आपल्याला हवं असेल तर हे ध्यान साधलं असेल तर सुखदुःख पाहायचा वेगळा डोळा मिळत नाही. जो मिळालेला डोळा आहे तो ध्यानाने सुखदुःख पाहू शकतो. ती शक्ती त्याच्यात यावी, त्याच्यासाठी ती आहे. तेव्हा ध्यान हा निसर्गदत्त डोळा आहे असं लक्षात ठेवा. तो एखाद्याची आर्त हाक किंवा एखाद्याची काही अडचण किंवा संगीतसुद्धा जीवनातलं संगीतसुद्धा ऐकण्याचा कान आहे. तो ध्यान हा नसं निसर्गदत्त डोळा आहे, तसं ध्यान हा निसर्गदत्त का नाही. एखाद्याचा धीर द्यायचं आहे, एखाद्याचं कौतुक करायचं आहे, एखाद्याला पाठिंबा द्यायचा आहे, पाठबळ द्यायचं आहे, एखाद्याला सावरायचं आहे, एखाद्याला सोबत द्यायची आहे, तर त्याच्यासाठी ध्यान हा सोबत देणारा हात आहे माणसाचा. फक्त तो ध्यान त्या दृष्टीनं वापरता आला पाहिजे आपल्याला. एकदा वापरता आलं तर हे सगळं माणसाला येऊ शकेल. तेव्हा आणि हे सगळं का म्हणायचं तर ह्याच्या अभ्यासाने आपल्या नेहमीच्या ज्या रोजच्या सगळ्या चिंता आहेत त्याच्या पुढं क्षुद्र वाटतील. नाहीतरी आपली परमेश्वराजवळ प्रार्थना तीच आहे की जे काय माझं रोजचं चाललं आहे त्याची किंमत मला कळू दे बस. माझी झेप आकाशात झेप घेण्याची, खरकवत आकाशात झेप घेण्याची. पण मी हा जमिनीवर सरपटतो आहे, तो ह्या सुखदुःखात सरपटतो, ते काय करायची मला गरज नाही. मी तिथं जाऊ शकतो, तुम्ही राहायचं आहे तिथं राहा, माझं काय म्हणणं नाही. आपण दुसऱ्याला तर काही म्हणता येत नाही बरोबर आहे की नाही. की मी ही आपण मनाने उडणे म्हणून तर पक्षीपर्यंत निर्माण केलं आणि मनुष्य परत निर्माण का करावा लागला नाही तर पक्षाच्या निर्मितीत सगळं संपायला पाहिजे. तो आकाशात विहार करतो, तो जमिनीवर येतो. मनुष्य मनाने आकाशात काय त्याच्या पलीकडे जाऊन विहार करेल ही क्षमता आहे. म्हणून तो सर्वात उच्च निर्मिती तेवढ्यासाठी तर तिच्यात हा ध्यानाचा आविष्कार करून ठेवलेला आहे. तो फक्त आपण आता वापरायचा आहे. मग त्याच्या एकदा वापरला की रोजच्या चिंता ज्या काय लागलेल्या आहेत, ज्या काळजी असतील, जे काही आपले विचार काय चालू असेल ते सगळं ठीक आहे, काय हरकत नाही असं वाटेल. जर आपण भगवंतच मानत असाल तर भगवंताच्या इच्छेचं आहे मानेल, गुरु मानत असाल गुरूंच्या इच्छेनं चाललंय मानेल. म्हणजे त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोनच बदलला. कारण आता तो ज्या पातळीवर आहे तिथूनही एवढंच दिसतं. तर असा हा ध्यानाचा जर एकदा दिलेल्या आपल्या शक्तीचा विकास केला तर सूक्ष्म कळण्याचा डोळा हे ध्यान आहे लक्षात ठेवा. सूक्ष्म कळतं आणि त्यात ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ध्यान हे प्रतिबिंब असतं. जसं आरसा दिसतो तसं ध्यान हा आरसा आहे, आपल्या मनाचा आरसा असतो. आपल्याला झाडाकडे बघितल्यावर काय दिसतं म्हणून मानसशास्त्रात जसे प्रयोग असतात किती काय विचित्र काहीतरी छाप काढून ठेवलेला असतो. प्रत्येकाला अर्थ विचारेल तर त्याच्या कल्पनेप्रमाणे अर्थ सांगतो. हा जसं मानसशास्त्राच्या प्रयोगात असतं तसं ध्यानामध्ये झाडाकडे बघितल्यावर आपल्याला काय प्रतिबिंब दिसते आपल्या जीवनाचं त्याच्यात ते तिथे कळतं. आणि मग आपण कुठे आहोत आणि कुठे जायला पाहिजे हे पण कळतं. तर ह्या दृष्टीनं ध्यान हा अशा तऱ्हेनं भगवंताचा पर्यंत वेध घेऊ शकणारा डोळा आहे, भगवंताच्यापर्यंत वेध घेऊ शकणारी शक्ती आहे. असं पाहून आपण या ध्यानाकडे बघितलं तर ते आजच्या काळात धरून करता येईल, आपल्या परिस्थितीत करता येईल. त्याच्यासाठी कसलाही करायचं वेच नको आहे, काय नको आहे, फक्त आपल्याला एक दृष्टी पाहिजे याला की हे कसं करावं. करत जाईल तसं कळत जाईल हे तितकंच आहे. त्यामुळं ध्यानात भगवंत नुसता झेप म्हणजे वेध घेण्याची क्षमता नव्हे, भगवंत होण्याची क्षमता ध्यानामध्ये आहे. एवढी ध्यानाची रेंज आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी माझ्या दृष्टीनं मला वाटतं आपल्या दृष्टीनं खूप आहे. आणि खरं जसं ते पान तिथून निघतं आणि शेवटी एक होऊन संपतं तसं ते पूर्णात पूर्णम उदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पुन्हा एकदा परत ते एकच होतं. तसं मनुष्य भगवंतातून निघाला, भगवंताचं भान ठेवून जगला, ते भान वाढवीत जगला आणि शेवटी भगवंत होऊन गेला. इतकं ते एका पानात कळतं, बाकीचं आणखीन काय सांगावं. आणि हे ज्या थोर पुरुषांना कळलेलं आहे त्यांच्या अर्थी करूया थांबूया, कारण आता आपल्याला पुढे नंतर ते संकीर्तनी घ्यायचं आहे. तर सद्गुरुनाथ महाराज की तुकोबांच्या आरती मुद्दाम एवढ्यासाठी घेतोय की आपल्याला फार तक्रारी आहेत जीवनामध्ये. त्या ह्या आरशात मग लक्षात येतं की काही नाही, ठराविक असलेल्या जाऊ ह्यानी हे करून आनंदाचे डोई करून गेले का आपलं काय. श्री तुकोबाना हो वाळूया श्री तुकोबाना, जय जय तन मन पावना, जय जय तन मन पावना, देव भक्तांच्या जीवना, आम्हा भक्तांच्या वाळूया श्री तुकोबाना.
जगाला विले भजन वाळूया श्री तुकोबाना श्री तुकोबाना जावी येले स्वहित कशात जावी येले स्वहित कशात साधनांची काय मात साधनांची काय मात दिना गाथा हे अमृत दिना गाथा हे अमृत गाठी कैसे नर नारायणा गाठी कैसे नर नारायणा याच जन्म नारायण याच जन्मी नारायण वाळूया श्री तुकोबाना वाळूया श्री तुकोबाना जय जय मन पावना जय जय तन मन पावना देव भक्तांच्या जीवन आम्हा भक्तांच्या जीवन वाळूया श्री तुकोबाना वाळूया श्री तुकोबाना वाळूया श्री तुकोबाना पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ जानकी वन स्मरण जय